बघतोय. ऑलमोस्ट 700 पेक्षाही न्यू कमर्स आता आपल्यासोबत कनेक्ट आहेत. सो सगळ्यांचं वेलकम आहे आजच्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मीटिंग मध्ये. आज आपण समजून घेणार आहेत की प्रत्युषचा हा एक्झॅक्टली बिझनेस आहे काय, आपण याच्यामध्ये कशा पद्धतीने काम करू शकतो आणि याच्यातून आपण कशा पद्धतीने एक्स्ट्रा इन्कम घेऊ शकतो. सो आजचं सेशन सुरुवात करण्याआधी मी थोडंसं माझ्याबद्दल सांगेल. माझं नाव राहुल, बाय प्रोफेशनली सॉफ्टवेअर इंजिनियर आहे गाईज, आणि ऑलमोस्ट लास्ट 12 इयर 12 वर्ष या इंडस्ट्री सोबत काम करतोय. आणि आज खरंच खूप अभिमान वाटतोय की आज हजारो महिला आहेत ज्यांनी प्रत्युष रिटेलच्या माध्यमातून आज ऑल ओव्हर इंडियामध्ये ते काम करतायत आणि त्यांच्या लाईफमध्ये एक एक्स्ट्रा इन्कम त्या प्रत्युषच्या माध्यमातून घेत आहेत. सो सगळ्यांचं वेलकम आहे. परत एकदा सगळ्यांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ह्या दिवाळीचा एक नवीन संकल्प आपण करूया. या दिवाळीमध्ये एक बघा, काहीतरी आपल्याकडं प्रत्येक जण दिवाळीमध्ये पाडव्याला काहीतरी स्वतःसाठी घेत असतं किंवा भाऊबीजेला सगळ्यांना गिफ्ट आले असतील, बरोबर आहे. सो या लहान भावाकडून नक्कीच ह्या भाऊबीजेचं एक गिफ्ट असं समजा आणि सगळ्यांना एक छान ऑपॉर्च्युनिटी आजच्या मीटिंग मधून देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो खूप सारे फॅमिलीज असे असणार आहेत. आज कुठलं प्रेझेंटेशन नसणार आहे. आज मी तुमच्यासोबत बिंदासपणे डिस्कशन करणार आहे आजच्या ह्या प्लॅटफॉर्म बद्दल. काय प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म कसा बनवला आणि या प्लॅटफॉर्म आज काय घडते महाराष्ट्रामध्ये, याबद्दल आपण आज डीपली डिस्कस करणार आहेत. सो गाईज, मेन म्हणजे ज्या प्रत्युष रिगार्डिंग आज आपण सगळेजण समजून घेणार आहेत. शॉर्ट मध्ये मी सगळ्यांना सांगणार आहे. पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळ्यांना आज आपला हा जो प्लॅटफॉर्म आहे तो मॅक्झिमम तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या मीटिंग मध्ये मिळालेली असणार आहेत. सो मोस्ट इम्पॉर्टंट की गाईज, प्रत्युष आहे काय? सर प्रत्युषच का, प्रत्युषचं नाव का ठेवण्यात आलं? बऱ्याच फॅमिलीजला हा प्रश्न असेल की प्रत्युष हे नाव का ठेवण्यात आलं. तर इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे गाईज, प्रत्युष हे नाव का ठेवण्यात आलं याच्या मागचं एक मूळ कारण आहे. ते मूळ कारण म्हणजे प्रत्युष ह्या शब्दाचा एक अर्थ होतो, एक मिनिंग होतं. ते म्हणजे उगवता सूर्य, किंवा आज जर बघितलं एक आत्मविश्वास सर्वसामान्य माणसांमध्ये, सर्वसामान्य परिवारांमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये तो आत्मविश्वास आला पाहिजे की आज आम्ही सुद्धा व्यवसाय करू शकतो. आणि त्याच्यामुळे प्रत्युष या ऑर्गनायझेशनचं नाव प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड ठेवण्यात आलं. याच्यामध्ये जर बघितलं, महाराष्ट्रामध्ये बरेच सारे याची जी ओळख आहे ती प्रत्युष उद्योग समूह नावाने याची खूप सारी ओळख महाराष्ट्रामध्ये आहे. तर प्रत्युष उद्योग समूह हे सुद्धा प्रत्युष रिटेल सोबतच कनेक्ट आहे. किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही स्टोर्स बघत असाल प्रत्युष आर्ट ज्वेलरी नावाने. प्रत्युष आर्ट ज्वेलरी सुद्धा प्रत्युष रिटेलचाच एक भाग आहे. हे प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे वेगवेगळे फर्म्स आहेत ज्याच्या अंडर एका प्रत्युष छताखाली आज मल्टिपल ह्या ऑपॉर्च्युनिटीज काम करतात. सो बऱ्याच नवीन फॅमिलीजला पडलेला प्रश्न असणार आहे की सर या व्यवसायामध्ये आम्ही कसं काम करू शकतो, या व्यवसायामधून आम्ही कसा इन्कम घेऊ शकतो. मी तुम्हाला आज खूप शॉर्ट मध्ये आणि सिंपल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की ह्या बिझनेस मधून तुम्ही कशा पद्धतीने इन्कम घेऊ शकता. माझं ओपन चॅलेंज आहे, पुढच्या 30-40 मिनिटांनंतर तुम्ही सुद्धा या व्यवसायातून अर्निंग घ्यायला सुरुवात करू शकता. पण मी बिलकुल असं तुम्हाला कुठली कमिटमेंट नाही करणार की तुम्ही काही करू नका आणि पैसे वगैरे येतील. बिलकुल नाही गाईज, इथं सुद्धा तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. आज या व्यवसायामध्ये तुम्हाला काम करावं लागेल, तुम्हाला मेहनत करावं लागेल, तर तुम्ही या बिझनेस मधून सुद्धा पैसे कमवू शकता. आता ऍक्च्युली हा बिझनेस आहे तरी काय? काहीच प्रत्युषची सुरुवात जर बघितली 5 नोव्हेंबर 2023, म्हणजे ऑलमोस्ट 2 वर्षापूर्वी प्रत्युषची सुरुवात आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली होती. आज जर बघितलं, मी असेल, कीर्ती मॅम असेल, ऍज अ फाउंडर टीम आम्ही याच्यामध्ये काम करतोय. आमच्या खांद्याला खांदा देऊन आज जर बघितलं, राजेशजी असतील, समिता मॅम असतील, स्वाती मॅडम असतील, दीपाली मॅडम असतील, आणि आमची एक टॉप लिडरशिप आज या बिझनेस मधून आज सगळ्यांसोबत काम करते. आज प्रत्युष मध्ये जर बघितलं तर ज्या प्लॅटफॉर्म बद्दल आपण सगळेजण समजून घेणार आहेत, आज एका मल्टिपल सेक्टरमध्ये मल्टिपल प्रोडक्ट वरती आज प्रत्युष काम करतं. त्या मल्टिपल प्रोडक्ट रेंज मध्ये जर बघितलं तर थोडंसं डायरी पेन सगळ्यांनी ठेवा. पण डायरी पेन ठेवत असताना सगळ्यांनी निबंध बिलकुल लिहू नका. बिलकुल आपल्याला कुठल्याही प्रकारचा निबंध नाही लिहायचा. आपल्याला फक्त एक मुद्दे लिहायचे आहेत, आपल्याला काही पॉइंट लिहायचे आहेत. काही जण काय होतं, डायरेक्टली रायटर बनतात त्या ठिकाणी. जेव्हा मीटिंग चालू असताना आम्ही जेव्हा सांगतो बिझनेस बद्दल, तेव्हा ते रायटर्स बनतात. कधी कधी माझ्यापेक्षा जास्त त्या बिझनेस मध्ये डीप सगळ्या गोष्टी लिहिल्या असतात. आपल्याला तसं बिलकुल करायचं नाही. पीएचडी करायची आहे, पण पीएचडी करण्याआधी पहिल्यांदा बिझनेस मध्ये इन व्हायचं, राईट. सो हा बिझनेस आहे तरी काय गाईज? तर एक लक्षात ठेवा, प्रत्युष रिटेल्स जेव्हा सुरुवात झाली होती, मुळात मी तुम्हाला आज हे डीप मध्ये का सांगतोय, कारण काही नवीन फॅमिलीज असतील ज्यांनी ऑलरेडी प्रत्युषला जॉईन केला असणार आहे, पण त्यांना प्रत्युष बद्दल कदाचित पूर्ण डीप मध्ये माहिती नसणार आहे. त्याच्यामुळे आज हे दोन्ही सेशन एकत्र कंबाईन आम्ही करतोय.
तर मुळात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्युष या दोन्ही सेक्टरमध्ये जेव्हा काम करत होतं, जेव्हा प्रत्युषची सुरुवात झाली होती 2023 मध्ये, देन फक्त एका सिंगल प्रोडक्ट मध्ये, एका साड्यांच्या ह्या बिझनेसमध्ये प्रत्युषने सुरुवात केली होती. साड्यांच्या बिझनेसमध्ये म्हणजे काय नेमकं, तर एक लक्षात ठेवा, मार्केटमध्ये खूप साऱ्या अशा महिला होत्या ज्या महिलांना कामाची गरज होती, किंवा खूप साऱ्या अशा महिला होत्या ज्यांचं वेल एज्युकेशन झालं होतं पण त्यांच्याकडे अशी कोणती ऑपॉर्च्युनिटी नव्हती, किंवा खूप साऱ्या अशा महिला होत्या ज्यांना काहीतरी आयुष्यात करायचं होतं, किंवा खूप साऱ्या अशा महिला होत्या ज्यांना खरंच काहीतरी कामाची गरज होती. प्रत्येकाचा आज जर बघितलं तर प्रत्येकाला वेगवेगळी, ज्याची त्याची गरज वेगळी, ज्याचं त्याचे काम करण्यासाठी त्याचा जो उद्देश आहे, त्याचं जे इंटेन्शन आहे ते वेगळं होतं. आज जर मार्केटमध्ये अशा भरपूर महिला जर बघितल्या ज्या महिलांना सगळं काही आहे त्यांच्याकडे, म्हणजे जर बघितलं आज पैसा असेल, आज त्यांच्याकडे प्रॉपर्टीज असतील, नेम फेम सगळ्या गोष्टी आहेत, पण एक वैयक्तिक अस्तित्व निर्माण करण्यासाठी बऱ्याच महिला त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी अशा प्लॅटफॉर्म सर्च करत होत्या ज्या प्लॅटफॉर्मवरून त्यांना काम करता येऊ शकेल. गाईज, या सगळ्या गोष्टी मागे जर एक बॅक ऑफ द स्टेज जर काही गोष्टी बघितल्या, कारण आम्ही जेव्हा सुरतमध्ये असायचो, सुरतमध्ये असताना एक गोष्ट आम्हाला कळाली होती की भरपूर अशा महिला आहेत ज्या घर बसल्या ऑनलाईन रिसेलिंग करून पैसा कमवत आहेत. म्हणजे प्रत्युषची सुरुवात होण्याआधी जर बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या हिंदुस्थानामध्ये, जर ऑल ओव्हर इंडियाचा जर आकडा काढला तर तो आकडा जर बघितला, जवळपास 2 ते 2.5 लाख महिला पूर्ण हिंदुस्थानामध्ये ऑनलाईन साड्यांचा ऑलरेडी व्यवसाय करत होत्या ऍज अ रिसेलर म्हणून. पण या रिसेलर सिस्टमला कोणत्याही प्रकारची सिस्टम नव्हती, त्याला एक इकोसिस्टम नव्हती, त्याच्यामध्ये एक एज्युकेशन प्लॅटफॉर्म नव्हतं, त्याच्यामध्ये एक कोणत्याही प्रकारचं एक जर बघितलं बॅकअप टीम नव्हती. त्यांना फक्त एकच माहित होतं. बऱ्याच महिला कदाचित आज या मीटिंग मध्ये असे असतील जे मला पहिल्यांदा ऐकत असतील, कदाचित त्या या बिझनेसमध्ये ऑलरेडी काम करत असतील, कदाचित त्या महिला ऑलरेडी ऑनलाईन मध्ये काम केले असतील, किंवा मेशो सारख्या काही कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं असेल. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही जेव्हा काही महिलांचे एक काय असते बघा, माणूस वाईट नसतो, माणसाची परिस्थिती वाईट असते. येस और नो? हॅलो. अरे बऱ्याच महिला अशा आहेत ज्या महिलांनी मेशो सारख्या कंपन्यांमध्ये कदाचित काम केलं असेल, पण त्या ठिकाणी क्वालिटी आणि अशा गोष्टींच्या त्यांना चॅलेंजेस आले आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव खराब झालं, किंवा त्यांना ऑनलाईन वरती विश्वास नाही बसला. गाईज, पण 2025 चालू आहे, 2025 मध्ये आपल्याला ऑनलाईन वर विश्वास ठेवूनच आहे. ऑनलाईन ही येणाऱ्या काळाची गरज आहे. एक आपण किती जरी नाही म्हणलं, किती जरी काळ बदलला, किती जरी गोष्टी आल्या, तर ह्या गोष्टी होणारच आहेत भविष्यामध्ये. आता मला तुम्हाला सांगायचं काय ऍक्च्युली या बिझनेसमध्ये, तर महत्वाची गोष्ट, प्रत्युषची सुरुवात करत असताना प्रत्युष समोर सगळ्यात मोठं टार्गेट हे होतं की आज ह्या लाखो महिला आहेत ज्या लाखो महिलांना कुठल्याही प्रकारची सिस्टम नव्हती, आपण एक अशी सिस्टम बनवू ज्याच्यामध्ये महिलांना घर बसल्या आपण काहीतरी प्लॅटफॉर्म देऊ शकतो, महिलांना घर बसल्या आपण काहीतरी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतो, महिलांना घर बसल्या आपण काहीतरी एक अशी सिस्टम देऊ शकतो की त्या महिला घराची चौकट सुद्धा न ओलांडता सुद्धा त्या घर बसल्या महिन्याला 8,000 10,000 रुपये इन्कम कमवल्या पाहिजेत. माझा आजच्या मीटिंगचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे, अशा किती महिला आजच्या मीटिंग मध्ये आज मला ऐकायला आले आहेत ज्या महिलांचं टार्गेट 1-2 लाख रुपये कमवायचंय? कोणी आहे का? चला, माझा दुसरा प्रश्न, अशा किती महिला आहेत ज्यांच्या माइंड मध्ये आता एकच आहे, सर मी जे काही काम करते ते काम करत करत मला महिन्याला 8-10 हजार रुपये आले पाहिजेत? अशा किती महिलाच्या कमेंट बॉक्स मध्ये 1 टाईप करा. अशा किती महिला आहेत ज्यांना वाटतं की सर मी जे काही काम करते ते काम करत करत मला महिन्याला 8-10 हजार रुपये आले पाहिजेत, मी घरातलं माझ्या मुलांचा डबा, मुलांचं शिक्षण, नवऱ्याचं सगळ्या गोष्टी सांभाळून घरातनं बाहेर न जाता सर मी महिन्याला 8-10 हजार रुपये कमवले पाहिजेत? अशा किती किती महिलांचं टार्गेट आहे? गाईज, तुम्ही कमेंट बॉक्स बघू शकता, चॅट बॉक्स मध्ये बघू शकता, आज हजारो रिप्लाय आहेत. म्हणजे मॅक्झिमम तुमच्यापैकी बऱ्याच महिला ज्या अशा माइंडसेटच्या आहेत किंवा अशा माइंडसेटने आलेल्या आहेत की त्यांना वाटतं की मी जे काही काम करते ते करत करत मला महिन्याला 8-10 हजार रुपये इन्कम आले पाहिजे. येस और नो? हेच कंपनीचं पण पहिल्या दिवशी हेच इंटेन्शन होतं की घर बसल्या महिलांना आपण 8 ते 10 हजार रुपये इन्कम कसं देऊ शकतो, पहिला टार्गेट होतं. दुसरा महत्वाचा विषय याच्यामध्ये काय होता, दुसरा महत्वाचा विषय काय होता, कंपनीचं बिलकुल हे इंटेन्शन नव्हतं, कंपनीचं विजन हे होतं की आपण महिलांना एक इन्कम सोर्स देऊ शकतो. दुसरी गोष्ट, आज एक महिला तिच्या पायावरती उभी राहिली पाहिजे, तिला आज मार्केटचं व्यावहारिक ज्ञान आलं पाहिजे. कारण आज एक गोष्ट आम्हाला कळते, तुम्हाला पण कळते, तुम्ही पण तितके हुशार आहात. आज जगामध्ये अशा दिवसाला शेकडो किस्से घडतात. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या घरातला करता धरता पुरुष जो आहे, आज तो करता धरता पुरुष आज आहे, पण तो कदाचित घरातून बाहेर जातो, घरात येईपर्यंत गॅरंटी नसते. येस और नो? हॅलो.
मी तुम्हाला एक घरातला व्यक्ती, एक फॅमिली, एक भाऊ म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतोय, सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्या घरातला व्यक्ती जेव्हा घरातून बाहेर जातो तो घरात येऊपर्यंत आपल्याला कधी कधी गॅरंटी नसते. गॅरंटी इन द सेन्स आपल्याला भीती असते. का? कारण आजच्या काळामध्ये कुणालाही कोणतीही गोष्ट सांगून येत नाही, बाई मी तुझ्या घरात येणार आहे. या जगातलं सगळ्यात मोठं सत्य हे आहे की एखाद्या घरामध्ये जेव्हा नवीन बाळ जन्माला येणार असतं तेव्हा देव त्याला 9 महिन्या आधी इंटेन्शन देतं. पण एखाद्याचा जेव्हा मृत्यू होणार असतो तेव्हा त्याला 9 सेकंद आधी सुद्धा इंटेन्शन मिळत नाही. येस ऑर नो? हॅलो, समजून घ्या गाईज. पण प्रत्युषचं जे एक सगळ्यात मेन इंटेन्शन एकच होतं की एक सर्वसामान्य महिला तिचं जे काही काम करते, तिचं काम करत करत ती तिच्या पायावरती उभी राहिली पाहिजे. मला नाही माहित किंवा मी आज ही गोष्ट बिलकुल नाही म्हणत की तुम्ही आज या मीटिंगला आलात तर तुम्ही लाखो रुपये कमवा. बिलकुल नाही. शेवटी माणूस त्याच्या अतीत आणि अवकाती बरोबरच पैसे कमवणार आहे. ना कोई औकात से ज्यादा, ना कोई औकात से कम. पण एक सर्वसामान्य महिला 8 ते 10 हजार रुपये नक्की कमवू शकते जर तिच्याकडे त्या टॅलेंट आल्या तर, तिच्याकडे त्या आयडिया आल्या तर. काहीच हाच एक इंटेन्शन घेऊन प्रत्युषने 2023 मध्ये सुरुवात केली होती. आज खरंच सांगण्यासाठी आनंद, अभिमान आणि गर्व या गोष्टीचा की आज प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये जवळपास 6,500 अशा महिला आहेत ज्यांनी सप्टेंबर 2025 मध्ये कमीत कमी मागच्या एका महिन्यामध्ये 10,000 रुपयांपेक्षा जास्त इन्कम घेतलंय. म्हणजे ज्या ऑपॉर्च्युनिटी बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगतोय, ही अशा ऑपॉर्च्युनिटी बद्दल मी तुम्हाला माहिती देतोय ज्या ऑपॉर्च्युनिटी मध्ये ऑलरेडी मागच्या महिन्यामध्ये मी तुम्हाला काही 10 वर्षापूर्वीचा 1-2 वर्षापूर्वीचा डाटा नाही देत आहे. मागच्या रिसेंटली महिन्यामध्ये जवळपास 6,500 महिला आहेत ज्यांनी मागच्या महिन्यामध्ये 10,000 रुपयांपेक्षाही जास्त इन्कम घेतलेलं आहे. आता ह्या प्लॅटफॉर्म बद्दल आपल्याला समजून घ्यायचंय. सो तुम्ही सगळे रेडी आहेत, इंटरेस्टेड आहात? असं समजून घ्यायला आवडेल की असं कोणता प्लॅटफॉर्म आहे बाबा ज्याच्यात ना आम्हाला पण 8-10 हजार रुपये इन्कम येतील? आहेत का इंटरेस्टेड? जोपर्यंत तुमचं यस येणार नाही तोपर्यंत मी सांगणार नाही. हजारो लोक मीटिंग मध्ये, आवाज माझा जास्त येतोय, तुमचा आवाज येत नाहीये. येस, थँक्यू सो मच. आता आपण समजून घेणार आहेत गाईज प्रत्युष हा बिझनेस कसा वर्क होतो, प्रत्युष मध्ये कसं काम केलं जातं, प्रत्युष मधून कसा इन्कम येतो हे व्यवस्थित समजून घ्या. डोक्यावरनं बाउन्सर जात असेल तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगा सर हे परत सांगा म्हणून. आजचा दिवस तुमचा आहे, आजचा दिवस तुमचा आहे. त्यामुळे तुम्हाला जर काय क्वेश्चन आला, डाऊट आला, लगेच तिथे कमेंट बॉक्स मध्ये टाका तुम्ही किंवा सर हा माझा डाऊट आहे. मी आजची मीटिंग मी मराठीमध्येच घेणार आहे, लगेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतो. राईट? सो स्टार्ट करूया. प्रत्युष बिझनेस काय गाईज? प्रत्युषचे 4 पिलर्स आहेत, समजून घ्या. प्रत्युषचे 4 पिलर्स आहेत. वाटलं तुम्ही जर डायरी पेन असेल तर नोट करून घ्या. प्रत्युषचे 4 पिलर्स आहेत. प्रत्युष 4 ऑपॉर्च्युनिटी मध्ये हिंदुस्थानामध्ये काम करतं. 4 प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला काम करता येऊ शकतं. ज्या 4 प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही भारतातच नाही, महाराष्ट्रातच नाही तर अखंड हिंदुस्थानामध्ये तुम्ही हा व्यवसाय करू शकता. 4 प्लॅटफॉर्म कोणते? तर पहिला प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करता येऊ शकतो. याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करता येऊ शकतो. ऑनलाईन बिझनेस काय असतो मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. दुसरा प्लॅटफॉर्म कोणता? तुम्हाला ऑफलाईन बिझनेस करता येऊ शकतो. पहिला आहे ऑनलाईन बिझनेस करता येऊ शकतो, दुसरा आहे ऑफलाईन बिझनेस करता येऊ शकतो, तिसरा तुम्हाला रेफरल मध्ये काम करता येऊ शकतं. एखाद्याला तुम्ही बिझनेस रेफर करून सुद्धा इन्कम घेऊ शकता. आणि चौथा आहे स्टोर इन्कम घेता येऊ शकतं. तुम्हाला स्टोर मॉडेलमध्ये सुद्धा काम करता येऊ शकतं. या 4 मॉडेलवरती प्रत्युष रिटेल्सने मागच्या 2023 मध्ये सुरुवात केली होती. आज ऑलमोस्ट जर बघितलं प्रत्युषला पूर्ण हिंदुस्थानामध्ये 2 वर्षाचा कालावधी पूर्ण होतोय आणि या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही तर पूर्ण हिंदुस्थानामध्ये जवळपास 15,000 परिवार प्रत्युषच्या माध्यमातून काम करतात. 15,000 परिवार म्हणतोय. किती? 15,000 परिवार आहेत ज्या आज पूर्ण हिंदुस्थानामध्ये प्रत्युषमध्ये काम करतात. सो आता हा बिझनेस नेमका करायचा कसा किंवा याच्यातून इन्कम कसा येणार आहे आपण समजून घ्या. तर पहिला जो प्लॅटफॉर्म आहे, सगळ्यात फर्स्ट जो कंपनीची सगळ्यात पहिलं मॉडेल आहे ते म्हणजे ऑनलाईन बिझनेस मॉडेल. ऑनलाईन बिझनेस मॉडेल. आता ऑनलाईन मध्ये कसं काम करायचं हे बघा. ज्याला प्रत्येक जण गणितात मास्टर होऊ शकतो का? बिलकुल नाही. प्रत्येक जण हिंदीमध्ये मास्टर होऊ शकतो का? बिलकुल नाही. पण तुम्हाला आज समजून घ्यायचं तुम्ही कोणत्या फील्डमध्ये काम करू शकता ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. तुम्हाला कंपनी 4 ऑप्शन देते. तुम्हाला एका फील्डमध्ये मास्टर व्हायचंय, टॉपर व्हायचंय, बाकीच्या फील्डमध्ये तुम्हाला काटावर बसवायचंय. हॅलो, समजून घ्या, परत एकदा सांगतो. एका फील्डमध्ये तुम्हाला टॉपर व्हायचंय, एका फील्डवर काटावर बसवायचंय. कुठल्याही एका फील्डमध्ये तुम्हाला टॉपर व्हायचंय, मी जे सांगणार आहे त्याच्यापैकी. सो सगळ्यात पहिला प्लॅटफॉर्म काय आहे तो म्हणजे ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म. ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म म्हणजे काय? ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणजे काहीच आज प्रत्युषे जर बघितले, जसं की मी तुम्हाला सांगितलं प्रत्युष आता आपले 7 ते 8 प्रोडक्ट मध्ये काम करतं, ज्याच्यामध्ये कंपनीचे सगळ्यात कोर प्रोडक्ट आहे ते म्हणजे साडी, ज्याच्यामध्ये आपण
बरं, माझा एक आवडता प्रश्न मी सगळ्या महिलांना विचारतो. मीटिंग मध्ये अशा हजारो महिलांपैकी अशा किती महिला आहेत ज्यांना वाटतं सर आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये साडी वेअर करणं बंद होईल भविष्यामध्ये? साडीचा ट्रेंड बंद होईल किती लोकांना वाटतं? हॅलो, साडी बंद होईल किती लोकांना वाटतं? शक्य आहे का या जन्मात? पुढचं जाऊ दे, आपण जिवंत तोपर्यंत बंद होईल का? बिलकुल नाही. जरा हसा चेहऱ्यावर स्माइल ठेवा. काही लोक असं सिरियस बसले जसं की त्यांच्या आयुष्याचा प्रश्न द्यायला आलेत मीटिंग मध्ये. व्यवस्थित मीटिंग एन्जॉय करा तुम्ही. तुम्ही हे बघा, तुम्ही जोपर्यंत ओपन होणार नाही, मोकळे होणार नाही, तोपर्यंत डोक्यात घुसणार नाहीये. काही मला कॅमेरामध्ये सगळे दिसतात, काही जण भाजी करत करत बघते. तिकडे भाजी नको करा, पाहिजे इथे मीटिंग ऐकत. एक तर मीटिंग करणार तर भाजी करा. आयुष्य दोन्ही ऍट अ टाइम नका करायला जाऊ. इथं तर आयुष्यात लोक चुकतात कुठं, इथं तर चुकतात. म्हणजे मला भाजी पण करायची आणि मला मीटिंग पण करायची असं नाही होत. एक तर मीटिंगच करा ना तर भाजीच करा. राईट. सो मेन इम्पॉर्टंट पहिला प्रश्न जो मी तुम्हाला विचारला की आपल्या भारतामध्ये साडी घालणं बंद नाही होणार. म्हणजे जोपर्यंत ह्या जगात साडी आहे तोपर्यंत आपला बिझनेस आहे. हा पहिल्यांदा ट्रेडमार्क झाला आपल्या बिझनेसचा. सगळ्यात सिक्युरिटी. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ज्वेलरी. सोन्याचा भाव काय आजचा? 1,25,000 तोळा. मान्य करता? काही तुम्हाला सांगतो, अक्षरशः मागच्या या दिवाळी सीझन मध्ये आपल्या प्रत्युष रिटेलचे जवळपास फक्त ज्वेलरीचं सेल आहे 35 ते 40 लाख रुपये. म्हणजे एक गोष्ट परत एकदा सिद्ध झाली की येणारा काळ हा 1 ग्रॅमचा आहे. येस ओर नो? म्हणजे समजून घ्या, मी तुम्हाला सांगतोय का आपण कोणता व्यवसाय करतोय. मी तुम्हाला हे नाही सांगत आहे आपल्याला हॉटेल टाकायचंय. हो ताई, आपल्याला हॉटेल नाही टाकायचं. आपल्याला असा व्यवसाय करायचा ज्या व्यवसायाला कधीच मरण नाहीये, ज्या व्यवसायाचा एंडच नाहीये कधी. आता दुसऱ्या कंपनीचं प्रोडक्ट कोणतं आहे ते म्हणजे 1 ग्रॅम ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी. तिसऱ्या कंपनीचं प्रोडक्ट कोणतं आहे ते म्हणजे कुर्तीज, ड्रेसेस. चौथं प्रोडक्ट कोणतं आहे आज? रेडीमेड ब्लाउज. पाचवं प्रोडक्ट कोणतं आहे? स्क्रीनवर काय करू नका फक्त. पाचवं प्रोडक्ट कोणतं आहे आज? नाईट ड्रेसेस, नाईट गाऊन्स, पेटीकोट. आता मला सांगा, मी तुम्हाला 8 प्रोडक्ट सांगितले. साडी, कुर्ती, ज्वेलरी, नाईट ड्रेस, नाईट गाऊन्स, पर्स, पेटीकोट, रेडीमेड ब्लाऊज. ऑलमोस्ट 7 ते 8 प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितले. राईट. या 7 ते 8 प्रोडक्ट पैकी असं कोणतंच प्रोडक्ट नाहीये ज्याला मरण आहे. असं कोणतंच प्रोडक्ट नाहीये ज्याला मरण आहे. पहिला विषय. असं कोणतंच प्रोडक्ट नाहीये ज्याला एक्सपायरी डेट आहे. आणि असं कोणतंच प्रोडक्ट नाहीये जे महिलांच्या कामाचं नाहीये. हॅलो, 8 पैकी काहीतरी लागणारच. येस ओर नो? हॅलो, आहेत का सगळे माझ्यासोबत? आता हा विषय झाला आपल्या बिझनेस प्रोडक्ट रिगार्डिंग. म्हणजे मी तुम्हाला हे नाही म्हणत आहे हेमा मॅडम की तुम्हाला आता मोबाईल विकायचा, आयफोन विकायचा आहे. शक्य आहे का? हेमा मॅडम म्हणतील सर मी घरात बसून आहे मागचे 10 वर्ष झाले लग्नानंतर, आता तुम्ही मला आयफोन विका म्हणलं, शक्य आहे का? बिलकुल नाही आहे. पण हेमा मॅडमनी दिवाळीत कुठून तरी साडी घेतली असेल, ती साडी तिने वेअर केली असेल, त्या साडीचा फोटो त्यांनी काढला असेल, तो फोटो त्यांनी स्टेटसला ठेवला असेल आणि कोणीतरी विचारली असेल ताई साडी लय भारी हो, कुठून आणली? दॅट्स कॉल कस्टमर. गाईज, ऑनलाईन बिझनेस म्हणजे बऱ्याच लोकांना काय वाटतं माहितीये का? ऑनलाईन बिझनेस म्हणजे खूप अवघड आहे. पहिला प्रश्न, डाऊट, मनात असलेला किडा. आज किंतु जंतू परंतु सगळं काढून टाकायचं डोक्यात आजच्या मीटिंग मध्ये. आज सगळ्यावरती कीटकनाशक फिरवणार आहे मी. पहिला प्रश्न काय? ऑनलाईन म्हणजे लोकांना काय वाटतं? ऑनलाईन म्हणजे काय येणार आहे काय माहित? ऑनलाईन म्हणजे काय वाटतं? अरे मला काही माहितच नाही, मी फक्त घेते आणि विकते. काही आपली कंपनी दिल्लीमध्ये नाहीये. प्रत्युष महाराष्ट्रामध्ये आज 62 आउटलेट आहेत. कंपनीचे आज महाराष्ट्रामध्ये 62 आउटलेट आहेत. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा माइंडसेट मध्ये डोक्यामध्ये हे घालायचंय की तुम्ही एका अशा बिझनेसमध्ये ज्या बिझनेसमध्ये कोणीही बिझनेस करू शकतो. बरं, माझ्या मीटिंग मधल्या अशा महिलांना प्रश्न आहे, इथं मीटिंग मध्ये किती महिलांच्या अंगठा बहादर आहेत, अंगुठ्या छाप आहेत? टाका कमेंट बॉक्स मध्ये 1. नातवाला सांगायला टाका तिथे एक टाईप करून देऊन. अंगुठा बहादर किती आहेत? 1, 2. गाईज, ज्यांना साईन सुद्धा करता येत नाही ना, माझं ओपन चॅलेंज आहे, तुम्ही सुद्धा या बिझनेस मधून 8 ते 10,000 रुपये कमवू शकता. कसं? आता चला समजून घ्या बिझनेस करायचा कसा आहे. हा बिझनेस करायचा कसा आता समजून घ्या. ऑनलाईन पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका, ऑनलाईन बिझनेस काही अवघड नाहीये. आज मला सांगा, रात्रीचे आता 9:30 वाजलेत आणि मी जर म्हणलं आता की मंजुषा मॅडम तुम्हाला पेमेंट टाकायचंय, तुम्ही काय कराल? बँकेत जाणार का? एसबीआय, ओ काका बँक उघडा, पैसे टाकायचे पोराला? बिलकुल नाही.
काळ गेला तो. आज काय झालं, मला आठवतंय मी जेव्हा कॉलेजला होतो, माझे वडील आहे ना किंवा माझे आई वडील त्यावेळी काय करायचे, ते ज्याच्याकडे पूर्वी मनी लॉन्ड म्हणजे पैसे पाठवण्याची सिस्टम होती त्याच्याकडे जायचं, अरे तेवढं बाळाला पैसे पाठव, मी तुला देतो उद्या कॅश देतो. आज 1 मिनिटात म्हणजे तुम्हाला सांगू का, जिचं वय 80 तिच्याकडे पण फोन पे आहे, येस ओर नो? आणि जिचं वय 17-18 आहे तिच्याकडे पण फोन पे आहे, येस ओर नो? गाईज काळ अपडेट झाला. आता गौरी मॅडम असं म्हणू शकतात का, सर माझा फोन पेवर विश्वास नाही? जर तुमच्यापैकी कोणी मार्केटमध्ये जाऊन असं म्हणलं की माझा फोन पेवर विश्वास नाही, काय होईल हो तुमचं मार्केटमध्ये? लोक हसतील का नाही? हॅलो गाईज, मी कुठल्याही गोष्टी विरोधात नाही, पण मला एकच गोष्ट कळते, काळासोबत माणसानं अपडेट झालं पाहिजे. काळासोबत माणसाने अपडेट झालं पाहिजे, मी या मताचं आहे कायम. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑनलाईन बिझनेस म्हणजे तुमच्या डोक्यातले जे प्रश्न आहेत, आता काही जणांना काय वाटतं, सर माझे ऑनलाईन पैसे गेले 10,000 रुपये, का गेले? अहो, जर तुम्ही कुठल्याही लिंकवर काड्या करत असाल तर पैसे जाणारच आहेत 100%. जिथं चांगलं आहे तिथं वाईट सुद्धा या जगामध्ये. हॅलो, समजून घ्या, खूप महत्वाचा विषय सांगतोय. जिथं चांगलं आहे तिथं वाईट सुद्धा आहे या जगामध्ये. तुम्हाला जर एखादी लिंक येते ग्रुप व्हॉट्सअपवरती काहीतरी, एसबीआय बँकेकडनं लिंक आली, तुमच्या अकाउंटवर 10,000 क्रेडिट झाले. आता ज्याच्याकडे ज्ञान नाहीये, अज्ञान आहे, तो काय करतो, क्लिक क्लिक करायला जातो. 10,000 कसं काय आले? एकदा माझ्या आईच्या मोबाईलवरती असंच एक मेसेज आला होता. आई म्हणे, अरे मला मेसेज यायला लागले सारखं, पैसे आले पैसे आले. मी आईला म्हटलं, आई तुझा अकाउंट IDBI ला आहे, तुला मेसेज येते SBI चे, कसं असेल सांग मला? तुझं अकाउंट कुठं आहे? IDBI बँकेत. पैशाचं मेसेज येते तुला SBI बँकेची. मग शेवटी हा तुम्हाला कॉमन सेन्स असला पाहिजे किंवा तुमच्याकडे ते ज्ञान असलं पाहिजे की मी कशावरती क्लिक करायचं आणि कशावरती नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं गाईस की आजच्या काळात तुम्ही अपडेटेड पाहिजे. हॅलो, आजच्या काळात तुम्ही अपडेटेड पाहिजेत, अपडेटेड. आजच्या काळामध्ये तुमच्याकडे ज्ञान पाहिजे. मी हजार वेळा या गोष्टीला सांगत असतो की हात जोडून आज पण सांगतो की प्रत्युषला पैसे कमवण्यासाठी नका करू, प्रत्युषला शिक्षण घेण्यासाठी करा. प्रत्युषला पैसे कमवण्यासाठी नका करू, प्रत्युषला स्वतःला अपग्रेड करण्यासाठी करा. प्रत्युषला पैसे कमवण्यासाठी नका करू, प्रत्युषला स्वतः माइंडसेटने स्ट्रॉंग बनण्यासाठी करा. कारण प्रत्युष हिंदुस्थानातील एकमात्र संकल्पना आहे जी आज हजारो महिलांना, तुम्हाला सांगू का, म्हणजे मी गर्वाने सांगतो, अभिमानाने सांगतो, आज आमच्याकडे अशा सुद्धा महिला होत्या ज्यांना काहीच खोटं नाही बोलत, अक्षरशः कसं राहायचं हे पण कळत नव्हतं एक काळी. कशी साडी घालायची हे सुद्धा कळत नव्हतं, मी प्रामाणिकपणे सांगतो. पण संगतीत येऊन आज हजारो महिला प्रत्युषाच्या टॉप लिडरशिप आहे, त्यांचं राहणीमान, त्यांचं बोलणं, अशा कित्येक महिला ज्यांना सरळ बोलता येत नव्हतं, 4 चौघांमध्ये बोलायची लाज वाटायची, आज त्या 4 चौघांमध्ये ठोकूनपणे जात आहेत, बिंदासपणे बोलतायत. का? बिकॉज ऑफ त्यांच्या आजूबाजूचं असलेलं इन्व्हायरमेंट. म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रत्युष करण्यासाठी तुम्ही पैशासाठी नका येऊ. पैसा हा बाय प्रोडक्ट आहे. माणसाची जशी कॅपेबिलिटी वाढते, पैसा ऑटोमॅटिकली लाईफ मध्ये येतो, समजून घ्या. सो ऑनलाईन बिझनेसचा पहिल्यांदा डोक्यातनं हा भडीमारा काढा की माझे काय होणार, कसं होणार, हे होणार, ते होणार. काय नाही होणार, काही नाही होणार, समजून घ्या. सो आता बिझनेस करायचा कसा? सो आता बिझनेस करायचा कसा? आता एक लक्षात ठेवा, कंपनीकडे जसं की आज कंपनीचे मी तुम्हाला सांगितले 7 ते 8 प्रोडक्ट आहेत. कंपनीचे 4 ग्रुप आहेत. परत एकदा समजून घ्या, नवीन लोक, जुनं लोक, सगळ्यांनी समजून घ्या. प्रत्युषचे 4 ग्रुप आहेत. ज्या 4 ग्रुपमध्ये पहिला ग्रुप हा कंपनीचा मॅनेजमेंटचा आहे, प्रत्युष परिवार. आज प्रत्युष बिझनेस नाहीये, प्रत्युष परिवार आहे. हजारो महिला एकत्र येऊन एकमेकांच्या सक्सेससाठी पळतात, हा सगळ्यात मोठा परिवार आहे. 15,000 महिला आज हिंदुस्थानामधून एका प्लॅटफॉर्म मध्ये काम करतात. एक मात्र प्लॅटफॉर्म आहे, 15,000 महिला यशस्वीरित्या काम करतात. सो पहिला ग्रुप असणार आहे कंपनीचा प्रत्युष परिवार, दुसरा ग्रुप असणार आहे प्रत्युष सारी, तिसरा ग्रुप असणार आहे प्रत्युष ज्वेलरी, चौथा ग्रुप असणार आहे प्रत्युष ऑल प्रोडक्ट. समजून घ्या परत एकदा. तुम्हाला जेव्हा तुम्ही या व्यवसायाला जॉईन करता, मी आज प्रत्युषला आता ह्या मीटिंग झाल्या मी त्या मॅडमला सांगितलं, मॅडम मला प्रत्युषसोबत काम करायचं आहे. जेव्हा तुम्ही काम करायला तुम्ही रेडी होता, तुम्हाला 4 ग्रुपमध्ये ऍड केलं जातं, प्रत्युष परिवार, प्रत्युष साडी, प्रत्युष ज्वेलरी, प्रत्युष ऑल प्रोडक्ट. ओके, या 4 ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन केलं जातं. आता या 4 पैकी जर तुमच्यापैकी नवीन कोणी असेल, जॉईन असेल, पण जॉईन नसाल, तर तुम्हाला ज्यांनी कोणी या व्यवसायामध्ये जॉईन केले त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करा, त्याला सांगा मला ह्या ग्रुपमध्ये नाही, मला या ग्रुपमध्ये जॉईन करा. आता तुम्हाला करायचं काय? पहिल्यांदा मीटिंग अटेंड करताना झोपून मीटिंग अटेंड करायची नाही, कारण पैसे झोपल्यानंतर असं वरून जातात. हॅलो, पैसे झोपल्यानंतर असं बाउन्स बॅक होतात, माहितीये का? याचं पण शिकवावं लागेल अंबिका मॅडम मला सगळ्यांना.
मीटिंग मध्ये कधी झोपल्यानंतर 1000 लोक मीटिंग मध्ये जायचे आणि तुम्ही काही जण असं मीटिंग झोपून ऐकतात. माणूस झोपून वर कधी बघतो माहितीये का? मला असं झोपलेलं माझ्या डोकं टाळकस माझ्या लगेच डोक्यात वेगळे विषय क्लिक होतात. झोपून कधीच वर नाही बघायचं. असं काही असं मीटिंग अटेंड करतात. अरे कसं लक्ष्मी कशी येणार आहे तुमच्याकडं? लक्ष्मी कशी येणार सांगा ना. मी नवीन लोकांना वाटेल अरे सर मला डायरेक्ट पहिल्या दिवशी असंच बोलायला लागलेत. इथं असंच आहे. इथं तुम्ही एकतर सुधारायचं नाही तर बिघडायचं, दोन्ही पैकी एक होतं. इथं मधल्या व्यक्तीला अलाउड नाहीये. एकतर तुम्ही टॉपलाच जायचं नाहीतर खालीच राहायचं. सो झोपून मीटिंग अटेंड करणार आणि उठून मीटिंग अटेंड करा, कारण तुम्हाला मीटिंग मध्ये 935 लोक बघतात महाराष्ट्रातून. थँक्यू सो मच उठल्याबद्दल. सो आता जाऊया आपण नेक्स्ट पार्ट कडे. ऑनलाईन बिझनेस करायचा कसा आता? इथं सगळं दिसतं तुम्हाला. मी एकटा दिसत असेल, मला सगळे दिसतात चेहरे. प्रॉब्लेम हा आहे, तुम्हाला मी एकटा दिसतोय पण मला सगळ्याचे चेहरे दिसतात. एखाद्याचा दुखी आत्मा असेल तर मला कधी कधी वाटतं अरे काय नेमकं भांडण बिंड करून मीटिंग लावून बसले का? त्यामुळे पुढचे 15-20 मिनिट हसत खेळत राहा. शेवट मिनिट कधी आहे माहित नाही. त्यामुळे आहे ना, प्रत्येक एव्हरी मोमेंट जरासं आपण स्वतः पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि हसत राहिलं पाहिजे, राईट? सो बिझनेस करायचा कसा? आता जाऊया आपण मेन टॉपिक कडे, कारण वेळ आमच्याकडे असतो कमी आणि ट्रेनिंग आम्हाला बोलायचं लय काय असतं. सो आता एक लक्षात ठेवा, ऑनलाईन बिझनेस मध्ये करायचं काय? तुम्हाला कंपनी डेली बेसिसवरती प्रोडक्टचे अपडेट प्रोव्हाइड करते. तुम्हाला कंपनी डेली बेसिसवरती प्रोडक्टचे अपडेट प्रोव्हाइड करते. जसे की साड्या आहे, ज्वेलरी आहे, पर्स आहे. तुम्हाला रोजचे रोज कंपनीकडून साड्यांचे, ज्वेलरीचे, पर्सचे या सगळ्या प्रोडक्टचे तुम्हाला फोटोज कंपनीकडून दिले जातात. हे फोटोज कोणत्याही प्रकारचे मॉडेलिंग फोटोज नसतात. हे सगळे फोटोज तुम्हाला कंपनीकडून जे रिअल मोबाईल मध्ये काढून रिअल फोटो तुम्हाला डेली बेसिसवर कंपनीकडून दिले जातात. आता तुम्हाला करायचं काय? फोटोज दिले, तुम्हाला करायचं काय? तर एक लक्षात ठेवा, मला एक उदाहरण धरा. मला आता आज दिवसाला तुम्हाला कंपनी 50-100 फोटो देते, तर 50-100 फोटो टाकायचे नाहीयेत. तुम्हाला जे वाटतं, कारण शेवटी एक लक्षात ठेवा, प्रत्येक भागात वेगळे. आज लातूर साईडला वेगळं चालणार आहे, संभाजीनगरला वेगळं चालणार आहे, पुण्यात वेगळं चालणार आहे, कोल्हापूरला वेगळं चालणार आहे, विदर्भात वेगळं चालणार आहे, बाहेर राज्यात त्याच्यापेक्षा वेगळं चालणार आहे. प्रत्येक ठिकाणची टेस्ट वेगळी, राईट? आणि मी तर ह्या मताचा आहे, मी कायमस्वरूपी ही गोष्ट सांगतो, जे मला आवडेल ते जगाला आवडेल. हॅलो, जे मला आवडेल ते जगाला आवडेल. सो पहिल्यांदा तुम्हाला आवडलं पाहिजे. जे प्रोडक्ट तुम्ही विकणार आहेत ना, ते तुम्हाला आवडलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला काय करायचंय, कंपनी डेली 40-50 प्रोडक्टचे जर अपडेट देत असेल, तुम्हाला डेली 5 ते 10 प्रोडक्टचे अपडेट तुमचा सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअपचा ग्रुप असेल, तुम्हाला व्हॉट्सअपचा एक ग्रुप बनवावा लागतो. तो कसा बनवायचा, काय बनवायचा, ट्रेनिंगचा पार्ट आहे. ट्रेनिंग मध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार आहेत की कसा व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा. ठीक आहे. व्हॉट्सअप स्टेटस असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला टाकून हे करत असताना तुम्हाला कॉन्टॅक्ट कसे वाढवायचे, महिलांचे नंबर कसे घ्यायचे, तुम्ही तुमचा स्टेटस बघणाऱ्यांचा तुमचा डाटा किती वाढेल, इंस्टाग्राम सोशल मीडियाला कसं वापरायचं, हे सगळं तुम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं. आता एक उदाहरण धरा, मी एक साडीचा फोटो आहे, मी एक साडी आहे, त्या साडीचं स्टेटस टाकलंय आणि मला माझ्या एखाद्या रिलेटिव्हने लगेच विचारलं, ताई ही साडी कितीला, ताई ही साडी कितीला. तर तुम्हाला करायचं काय, त्याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण धरा, तुम्हाला कंपनी एखादी साडी प्रोव्हाइड करते समजा 400 रुपयाला. लक्ष द्या व्यवस्थित, मी व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. कंपनी तुम्हाला 400 रुपयाला हे प्रोडक्ट प्रोव्हाइड करते. तुम्हाला काय करायचंय, ह्या 400 रुपयामध्ये तुमचे 50-100 रुपये ऍड करायचे आणि पुढे हे प्रोडक्ट 500 रुपयाला सेल करायचंय. काय तुम्हाला कंपनीने हे किती रुपयाला दिले? 400 रुपयाला. तुम्ही त्याच्यामध्ये 50-100 रुपये ऍड केले आणि तुम्ही ते पुढे विकताना विकलं 500 रुपयांना. आता कस्टमर कडून घेताना तुम्ही किती रुपये घेतले? 500 रुपये. कस्टमर कडून घेताना तुम्ही 500 रुपये घेतले, पण तुम्ही कंपनीला प्रोव्हाइड करत असताना फक्त 400 रुपयेच केले. किती? 400 रुपये. तुमचं मार्जिन किती राहिलो कमिशन याच्यामध्ये? ऑन अन ऍव्हरेज 100 रुपये. आता या 400 रुपयाच्या प्रोडक्टवर कंपनीकडून तुम्हाला मिळणार आहे 10% कमिशन एक्स्ट्रा. म्हणजे समजा तुम्ही जर कस्टमर कडनं काहीच नाही कमिशन घेतलं, हाय त्या रेटला जरी विकलं, तरी कंपनीकडून तुम्हाला 10% लाईफ टाईम कमिशन हे फिक्स असतं. म्हणजे एक उदाहरण धरा, तुम्हाला कंपनीकडनं परत 40 रुपये मिळाले, कस्टमरकडनं तुम्ही 100 रुपये घेतले. ऑन एन ऍव्हरेज ह्या एका साडीला तुम्ही ऑनलाईन सेल करून 100 ते 150 रुपये मार्जिन काढलं.
आता 100 ते 150 रुपये मार्जिन काढल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म असतो. तुम्ही समजा त्या ऑर्डर प्लेस करता. ऑर्डर प्लेस करत असताना ज्या त्या स्टोअरचा खाली नंबर दिलेला असतो, ज्या स्टोअरला ते प्रोडक्ट अवेलेबल असेल त्या स्टोअरचा, तुम्ही डायरेक्टली त्या स्टोअरला ती ऑर्डर प्लेस करता. म्हणजे उदाहरण धरा, मी आहे, मी स्वाती मॅडमला ही ऑर्डर दिली. स्वाती मॅडम स्टोअर ओनर आहेत, ठीक आहे, आणि कीर्ती मॅडम कस्टमर आहेत. कस्टमरची ऑर्डर मी घेतली आणि मी ती ऑर्डर स्वाती मॅडमला दिली. स्वाती मॅडम ते ऑर्डर पॅक करतील आणि डायरेक्टली कीर्ती मॅडमला त्यांच्या ऍड्रेसला पोच करतील बाय कुरिअर. कुरिअर लाईफ टाइम तुम्हाला कंपनीकडनं शिपिंग ही फ्री ऑफ कॉस्ट असते. एकही रुपया शिपिंग कॉस्ट तुम्हाला देण्याची गरज नाही. एकही रुपया तुम्हाला शिपिंग कॉस्ट तुम्हाला देण्याची गरज नाही. आता जर याच्यामध्ये बघितलं तर ऑन अन ऍव्हरेज 100 ते 150 रुपये तुम्हाला याच्यामध्ये कमिशन मिळालं. मी म्हणतो गाईज, मी तर ह्या मताचा आहे, मी प्रामाणिकपणे सांगेल. शेवटी तुम्ही किती घ्यायचं तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी कायमस्वरूपी माझ्या ट्रेनिंग मध्ये सांगताना एक गोष्ट सांगत असतो, तुम्ही 100 रुपयाच्या वर एक्स्ट्रा मार्जिन काढू नका. तुम्ही 100 रुपये सफिशियंट आहे. दुकानदाराला मिळत नाही आजच्या काळात 100 रुपये. मी खरं सांगतो प्रामाणिकपणे, दुकानदाराला लाखो रुपयाची गुंतवणूक करून 100 रुपये मिळत नाही. का? कारण कॉम्पिटिशन वाढलं ऑफलाईन मध्ये. पण तुम्हाला जर 100 रुपये एका प्रोडक्ट मध्ये मिळत आहेत आणि जर तुम्ही एका महिन्यामध्ये तुमचं जे काही घरातलं काम आहे, तुमचं जे काही ऑफिसचं काम आहे, तुमचं मुलांचं शिक्षण आहे, नवऱ्याचं सगळ्या गोष्टी बघून, सगळं तुमचं परपंच बघून तुम्ही जर एका महिन्यामध्ये 50 ते 100 जरी ऑर्डर घेऊ शकल्या तरी तुम्ही एका महिन्यामध्ये 5,000 ते 10,000 रुपये इन्कम घेऊ शकता. आज मी तुम्हाला असं सांगत नाहीये की ताई असं काहीतरी होईल आणि तुम्ही इन्कम घ्याल. तुम्हाला माहितीये का 2023 मध्ये मी असं सांगायचो, कोणीही विश्वास ठेवत नव्हता माझ्यावरती. कोणी, मला असं दिवस आठवलं, मला हसायला येतं खूप. कोणीच विश्वास ठेवत नव्हतं असं काहीतरी होणार या भारतामध्ये आणि लोक असे पैसे कमवणार. कोणाला वाटत अरे असं कुठं होतं का? गाईज आज जर मी आता जरी कमेंट बॉक्स मध्ये टाका म्हणलं ना तर तुम्हाला कमीत कमी 500-600 मेसेज येतील पैसे कमवलेल्यांची. किती? 500-600 मेसेज येतील पैसे कमवलेल्यांची. तर एक लक्षात ठेवा, तर हा खूप महत्वाचा गोष्ट आहे की तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही किती रुपये त्याच्यामध्ये मार्जिन ऍड करता आणि तुम्ही त्याला सेल करता. हा झाला कंपनीचा पहिला प्लॅटफॉर्म, ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म. ज्या ऑनलाईन बिझनेस प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही तुमचे जे काही आहेत पर्सेंटेज ऍड करता आणि पुढे सेल करता. आता ह्या प्लॅटफॉर्म मध्ये अजून एक प्रॉब्लेम काय होतो मध्ये का? अजून एक प्रॉब्लेम, इथं काही आपल्याकडे पीएचडी केलेले लोक पण असतात. इथं आपल्याकडे काही पीएचडी केलेले लोक पण असतात. काही लोक स्वतःचं डोकं लावतात. आता डोकं म्हणजे काय? नाही ग भाई, मी खेडेगावात राहते, माझ्या गावात एक पद्धत आहे, 500-1,500 रुपये म्हणायची आणि 500ला विकायची. गेला तो काळ. तुम्ही जे डोकं लावून करता ना, हे जे डोकं लावणारे लोक या व्यवसायात फेल होतात. का होतं गाईज? प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? प्रॉब्लेम इथे आहे, तुम्हाला जर कंपनी सांगते तुम्ही 50 रुपये ऍड करता आणि तुम्ही त्याच्यावरती 500 रुपये ऍड करताय आणि 500 रुपये ऍड केल्यावर तुम्ही म्हणताय ताई आता आपल्याला माहिती आहे पुढची लेडीज कमी करणार आहे, पण जर तुम्ही पहिल्या दिवशीपासून भक्कम असाल ना ठामपणे, ए बाई माझ्याकडे फिक्स रेट मिळतात, मी तुम्हाला क्वालिटी देणार आहे, 100% येऊ शकतो. विलेज प्रॉब्लेम नाही, माइंड प्रॉब्लेम आहे. विलेज प्रॉब्लेम काय नाहीये. विलेजची बाई सिटीमध्ये जाते आणि पैसे देऊन 5,000च्या साड्या आणते आणि तुमच्याकडे बरंच उधारी मागते. शोरूमला जावा बरं तुम्ही. हॅलो, शोरूम मध्ये जा आणि म्हणा बरं भैया माझ्या मिस्टरांची पगार नाही झाली, पगार झाल्यावर पैसे आणून देते. काहीतरी तुम्ही बोलता राहो की विलेज प्रॉब्लेम. विलेज प्रॉब्लेम कुछ भी नाही आहे गाईज. प्रॉब्लेम इधर आहे, तुमच्या डोक्यात प्रॉब्लेम आहे, तो कस्टमरच्या डोक्यात नाहीये. मी सुद्धा बिझनेस करतोय 2 वर्ष झालं, मला सुद्धा असंच वाटायचं कोण नाही करणार. आज आहेत ना ऑर्डर घ्यायला वेळ नाहीये. विलेज प्रॉब्लेम, नॉट विलेज प्रॉब्लेम गाईज. माइंड प्रॉब्लेम आहे, बदलावं लागेल आणि यासाठी ट्रेनिंग घ्यावं लागेल. पहिला विषय काय होईल, तुम्हाला 2 महिने 3 महिने 4 महिने त्रास होईल. किती महिने? 2 महिने 3 महिने 4 महिने. 2 महिने 3 महिने 4 महिने होऊ द्या. जर 2-3 महिने जर तुम्हाला, काही जणांचं प्रॉब्लेम आता या व्यवसायामध्ये आल्यानंतर ऑनलाईन मध्ये प्रॉब्लेम काय होणार माहितीये का? ऑनलाईन मध्ये आल्यानंतर काही जण अशा माइंडसेटचे असतात, मी टॉपर आहे माझ्या आयुष्यात. हॅलो, मी टॉपर आहे माझ्या आयुष्यामध्ये, मी टॉपर आहे माझ्या आयुष्यामध्ये, माझी पहिल्या दिवशी साडी विकली पाहिजे, होत नाही. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, 1 वर्ष लागला मला बिझनेस उभा करायला. तेव्हा पहिल्या लोक साडीवाला म्हणायचे, आता बिझनेसवाला म्हणतात. हॅलो गाईज समजून घ्या, 1 वर्षापूर्वी साडीवाला म्हणायचे, 2 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी साडीवाला म्हणायचे, आज 2 वर्षानंतर अपॉइंटमेंट घ्यावं लागते. बिकॉज पहिले 4 महिने सहन केलं सगळं, 5 महिने सहन केलं सगळं. मी माझ्या पाहुण्यांमध्ये गेलो, हे काय साड्या विकायला लागला, आता तुम्हाला पण होणार आहे. एक भाऊ म्हणून सांगतोय. मैत्रिणी म्हणतील झालं आता साड्या विकायला चालू केली तू, म्हणणार आहेत. तुमचे रिलेटिव्ह म्हणतील साड्यांचा व्यवसाय चालू केला तू, म्हणणार आहेत. सगळं जाऊ द्या,
जीवनसाथी पहिल्यांदा म्हणणार आहे, काय आता हे नवीन म्हणणार आहे. पण इथं लगेच डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचंय. बऱ्याच महिला, अगो बाई आता काय करू, काय करू नाही. आयुष्यात शेवटी रडण्यापेक्षा ना आज सहन करायची तयारी ठेवा. आणि जर हे होत असेल तर व्यवसायात आहे, नाही तर आजच आपलं जे चाललंय, सकाळी उठायचं, ब्रश करायची, आंघोळ करायची, देवपूजा करायची, भांडे घासायचे, पोरांचा डब्बा करायचा, पोराला शाळेत सोडायचं, घरी यायचं, आपलं जेवायचं, झोपायचं, परत उठायचं, पोराला शाळेत आणायचं, त्याला खाऊ घालायचं, नवऱ्याचा चहा करायचा, संध्याकाळी जेवण करायचं, परत रात्री झोपायचं, झालं. दॅट्स कॉल रिअल लाईफ. जर सहन करण्याची तयारी, माझा स्वभाव क्लिअर कट बोलण्याचा आहे. जे ते रोखोक बोलेल मी. एक तर आयुष्यात हे जगा, नाही व्यवसाय करायचा असेल तर मॅनेजमेंट आलं परत. व्यवसाय करायचा असेल तर मॅनेजमेंट करावं लागेल. राईट? आणि हे होणार आहे, डिमोटिवेट करणार आहेत, आणि त्यासाठी तुम्हाला कंपनीने खूप भारी सिस्टम दिली. ती म्हणजे तुम्हाला कितीही वार तुमच्यावरती होऊ द्या, रोज रात्री 9 वाजता कंपनी तुम्हाला ट्रेनिंग देते व्यवसाय कसा करायचा. रोज रात्री कंपनी तुम्हाला ट्रेनिंग देते व्यवसाय कसा करायचा. रोज रात्री कंपनीची टॉप लिडरशिप येते, तुम्हाला शिकवते व्यवसाय कसा करायचा. रोज रात्री 9 वाजता कंपनीची टॉप लिडरशिप येते, तुम्हाला सांगतात कसं काम करायचं. रोज रात्री 9 वाजता महिला येतात, तुम्हाला सांगतात की त्यांनी कसं स्ट्रगल केलं आणि काम के पैसे कमवले. रोज रात्री 9 वाजता महिला येतात, ते तुमच्या नवीन लोकांना बिझनेस कसा करायचा सांगतात. तुम्हाला रात्री, हे बघा एक लक्षात ठेवा, जसं मोबाईलला चार्जिंगची गरज आहे ना, तसं माणसाला सुद्धा चार्जिंगची गरज आहे या व्यवसायामध्ये. येस ओर नो? हॅलो, समजून घ्या. ते चार्जिंग म्हणजे रात्री 9ची मीटिंग. सो तुम्ही जर या व्यवसायात येणार असाल, जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तर तुम्हाला लिहून घ्या, माझे सूत्र लिहून घ्या. 3 सूत्रांना फॉलो करावं लागेल. सूत्र क्रमांक 1, रात्री 9 वाजता मीटिंग अटेंड करावं लागेल. सर मला मीटिंग अटेंड करायला जमत नाही, तर तुझा उद्या ऍक्सिडेंट झाला, कंपनी जबाबदारी नाही. क्लिअर कट. उद्या येऊन आमच्याकडे रडायचं नाही, माझी साडी विकत नाही. ट्रेनिंग नाही घेतली, साडी कशी विकेल. सर बाया म्हणतात साड्या महाग आहेत. तुम्ही किती वेळा दुकानात जाऊन म्हणलं दुकानदाराला साडीला स्वस्त देतो आता तुम्ही. खुद को पूछो, कितने बार दुकान में जाने के बाद खुद विचारलं, अहो तुम्ही दुकानदार होणार आहेत, कस्टमर होते आतापर्यंत कस्टमर होते, आता दुकानदार होणार आहेत. जसं दुसऱ्याच्या दुकानात गेल्यावरती आपण म्हणतो ना, दादा साड्या, भैया साड्या महाग आहे, जर कमी करा ना, 50-100 रुपये. आपले म्हणजे माझे आई वडील मला म्हणायचे, कर्माचे बळीतच भोगावं लागतात. फिरून इथेच येणार आहे सगळं. हॅलो, कळलं का? समजून घ्या. ऐकावं लागेल, कानाला सवय लावून घ्यावं लागेल. व्यवसाय करणार आहेत, आपल्याला भाजीपाला विकायचं नाहीये, आपल्याला लोकांना प्रोडक्ट द्यायचं आहे. ऑनलाईन बिझनेस मध्ये या गोष्टी, पहिली गोष्ट तुम्हाला रात्री 9ची मीटिंग अटेंड करावं लागेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला व्यवसायामध्ये लोकांचं नाही ऐकावं लागेल. काही जणांच्या आयुष्यात नाही हा विषयच नाहीये. मला कोणी नाही नाही म्हणलं पाहिजे, कारण मी अंबानीची मुलगी आहे. होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. आपण सर्वसामान्य माणसं गाईज. मी खोटं नाही बोलत, मी पण खूप सहन केलंय. मी पण खूप सहन केलं. आज तुम्हाला सोशल मीडिया, गुगलवरती सगळं बघायला भारी वाटतं. राहुल सरांचं सगळं सक्सेस दिसायला भारी वाटतं. पण राहुल सर 5 नोव्हेंबर 2023 ला राहुल सर कसे होते काही या मीटिंग मधल्या 3-4 लोकांना माहित आहे. आज बऱ्याच ठिकाणी ऍज अ गेस्ट म्हणून बोलवतात, पण तेव्हा आहे ना, कुठं जात असेल तरी मग आज किती साड्या विकल्या म्हणायचे लोक. माझे मित्र मला म्हणाय किती साड्या विकल्या आज. पण मी मनातल्या मनात म्हणायचो, राहुल हर कुत्ते का दिन येतोय, तू पेशन्स ठेव. मी स्वतःला एवढंच म्हणायचो, हर कुत्ते का दिन येतो, तू पेशन्स ठेव. जस्ट जोक पार्ट, तुम्ही हसावं म्हणून मी तुम्हाला असं बोललो, पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं पेशन्स ठेवावं लागेल गाईज. हसत खेळत बिझनेस होणार आहे गाईज. मी तुम्हाला एवढं सांगेल, ऑनलाईन बिझनेसची ताकद एवढी भारी आहे, या लाखो रुपये गुंतवणूक करून मरण्यापेक्षा घर बसल्या इन्व्हेस्टमेंट न करता बिझनेस करा, आणि तो पण हसत खेळत. हसत खेळत. मीटिंग केव्हा केव्हा असते, रोज रात्री 9 वाजता मीटिंग असते. मोबाईलला चार्जिंग आठवड्यात एकदा लावते का? रोज लावताना रात्री झोपताना. चार्जिंग नसेल तर दिवस खराब जातो, तसं मीटिंग नसेल तर आमच्या इथल्या बऱ्याच लीडर लोकांचे दिवस खराब जातात. राईट? सो हा होता ऑनलाईन बिझनेस मॉडेल. खूप छान मॉडेल आहे, विश्वास ठेवा माझ्यावरती. एक लहान भाऊ म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतोय, डोळे बंद करून या व्यवसायामध्ये या. तुम्हाला या बिझनेस मधून खूप चांगला पैसा कमवता येऊ शकतो. प्रॉमिस माझे, शब्द माझे, विश्वास ठेवा फक्त. आणि दुसरा विषय, जर व्यवसायात येणार असेल तर कमीत कमी 365 दिवस द्यावं लागतील. मी बिलकुल कोणाला कमिटमेंट नाही करणार. आज तुम्ही प्रत्युषला साइन अप केलं, उद्यापासून अकाउंटला सर पैसे पडायला चालू झाले, होणार नाही. 365 दिवस झिजावं लागेल.
365 दिवस काम करावं लागेल, 365 दिवस शिकावं लागेल आणि या 365 दिवसामध्ये जे काही प्रॉफिट तुम्हाला येईल तो तुम्हाला एक बोनस असेल. खरा प्रॉफिट पुढच्या दिवाळीला तुम्ही घ्याल. हा माझा शब्द आहे. यावर्षी दिवाळीला खूप आमच्या महिला आहेत ज्यांनी खूप चांगला पैसा कमवलाय. माझ्याकडे आज डाटा आलाय गाईज. तुम्हाला सांगतो 118 महिला आहेत ज्यांनी दिवाळीमध्ये आतापर्यंत 50,000 रुपये इन्कम घेतले. 118 महिला, 118 लेडीज आहेत ज्यांनी 50,000 रुपये मागच्या महिन्याभरात म्हणजे या दिवाळीमध्ये कमवलेत. 118 महिला आहेत. लिस्ट आली माझ्याकडे आज. 50,000 रुपये म्हणतोय हे साड्या विकून. पण 1 वर्ष त्यांनी पेशन्स ठेवलेत, 1 वर्ष स्ट्रगल केले, 1 वर्ष मेहनत घेतली, 1 वर्ष लोकांचं नाही ऐकलंय. सो हा होता कंपनीचा पहिला मॉडेल. जर तुम्हाला क्लिअर झाला असेल तर पटकन कमेंट बॉक्स, चॅट बॉक्स मध्ये 1 टाईप करा म्हणजे मला क्लिअर होईल की तुम्हाला क्लिअर झालंय. क्लिअर झालं का ऑनलाईन बिझनेस मॉडेल? तुम्हाला लय खूप चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. याच्यापेक्षा चांगला तर सांगू शकणार, डायरेक्ट 10 नोव्हेंबरला सांगेल आता. सो नेक्स्ट कंपनीचा जो सेकंड बिझनेस मॉडेल आहे तो म्हणजे ऑफलाईन बिझनेस मॉडेल. ऑफलाईन बिझनेस मॉडेल हिंदुस्थानातला सगळ्यात एकमात्र मॉडेल आहे जो अख्ख्या भारतामध्ये कुठेही नाहीये. ऑफलाईन बिझनेस मॉडेल हिंदुस्थानातला एकमात्र बिझनेस मॉडेल आहे जो भारतामध्ये कुठेही नाहीये. आता ऑफलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय? ऑफलाईन बिझनेस मॉडेल म्हणजे काय? जसं की काही मी तुम्हाला सांगितलं, प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या आज पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये म्हणेल, इंडियामध्ये नाही, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट 62 आउटलेट्स आहेत. 62 आउटलेट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. ब्रँचेस नाही, फ्रँचायझी नाही. काही लोक म्हणतात आपण फ्रँचायझी देतो का? मी फ्रँचायझी बिलकुल देत नाही. आज प्रत्युषमध्ये काम करणाऱ्या महिलांना सर्व्हिस मिळावी त्यासाठी आपण एक आउटलेट देतो, जे आउटलेट तुम्हाला मदत करतं. जसे की उदाहरण धरा, आता पुण्यामध्ये आपलं आउटलेट आहे पिंपळे गुरवमध्ये. एक एक्झाम्पल सांगतो. मी पुण्यामध्ये राहिलाय आणि आपलं पुण्यामध्ये एक आउटलेट आहे. जर समजा आता माझी ताई आहे आणि ताईला खरेदी करायची आहे, माझी ताई आहे आणि ताईला खरेदी करायची आहे. ताई अशी ना तशी कुठं ना कुठं खरेदी करणार आहे. तुळशीबागेत तर जाईल, तर पिंपरीच्या मार्केटमध्ये तर कुठं तर जाईलच. मी काय करणार आहे, ताई एक लय भारी स्टोर आहे प्रत्युषचं, ज्या स्टोर मध्ये सगळं मिळतं, आपण एकदा चल तिथे जाऊन बघून घेऊ. आणि ताईला मी प्रत्युष स्टोर मध्ये घेऊन जाईल. हा ताई माझी कस्टमर आहे. हॅलो, ताई माझी कस्टमर आहे. मी कस्टमरला प्रत्युष कोणत्याही दुकानात, आता एक उदाहरण धरा, तुम्ही प्रत्युष कस्टमर आहेत किंवा डिस्ट्रीब्युटर आहेत. तुमचे कस्टमर कुठे ना कुठे खरेदी करतात की नाही? हॅलो, कुठे ना कुठे ते घेऊनच जातात. आज समजा मी आहे, मी डीएस मध्ये घेऊन जाईल किंवा मी माझ्या एखाद्या ओळखीच्या मित्राला कुठल्या ना कुठल्या ब्रँच एखाद्या स्टोअरला खरेदी करायला घेऊन जाईल. बरोबर आहे. याच कस्टमरला जर तुम्ही प्रत्युष कुठल्याही स्टोअरला घेऊन गेलात आणि तुमच्या कस्टमरने प्रत्युष स्टोअर मधून काहीही खरेदी करू द्या. एक उदाहरण धरा, तुमची एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीने पुण्याच्या स्टोअरला गेली आणि तिला तिथे साड्या आवडल्या, ज्वेलरी आवडली आणि तिने तिथून काय केलं, 2,000 रुपयाची खरेदी केली. किती रुपयाची? 2,000 रुपयाची ऑन एमआरपी. तुमच्या मैत्रिणीला तिच्याकडे कस्टमर आयडी नाहीये म्हणून तिला एमआरपी वरती कंपनी 10% डिस्काउंट देणार आहे आणि तुम्हाला डीपी वरती कंपनी 10% डिस्काउंट देणार आहे. म्हणजे तुमच्या मैत्रिणीने 2,000 रुपयाची खरेदी केली, पण 10% डिस्काउंट म्हणजे तुम्हाला 10% कमिशन, 200 रुपये तुमच्या फोन पेला कंपनीकडून म्हणजे त्या स्टोर ओनर कडून मिळणार आहेत. गाईज मला सांगा, एक उदाहरण धरा, हे कंपनीचं सगळ्यात युनिक प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही म्हणाल सर असं कसं हे चालेल? तर गाईज तुम्हाला सांगतो की आज स्टील कंडिशन या स्टोर मॉडेलमध्ये, म्हणजे माझ्या एका स्टोरचं सांगतो कारण बाकी स्टोअर्स अजून अपडेट नाही आले. माझ्या वैयक्तिक स्टोअरला, माझं मेन स्टोअर उदगीरमध्ये आहे, लातूर डिस्ट्रिक्ट मध्ये. आज तुम्हाला सांगतो मागच्या महिन्याभरामध्ये कस्टमर घेऊन येणाऱ्यांचे जर बिलांचा आकडा काढला तर जवळपास 1,700 पेक्षाही जास्त आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत ज्यांनी कंपनीच्या या स्टोअरला फक्त कस्टमर आणले, कस्टमर आणले, कस्टमर आणले, कस्टमर आणले, कस्टमर आणले. कस्टमरने जी काही खरेदी केली त्याच्यावर त्यांना कमिशन जात गेले. गाईज ही कंपनीची सगळ्यात युनिक सिस्टम आहे. आज तुम्ही आता तुम्ही म्हणाल सर माझ्या एरियामध्ये स्टोअर नाहीये, लगेच माणसाचं पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह कडे माइंड गेलं पाहिजे. बरोबर ना? सर माझ्या भागात दुकानच नाही. अरे दुकान नाही तर नाही, दुनिया अजून संपलेलं नाही, दुकान होऊ शकतं ना. जस्ट वेट. 2 वर्षाचा कार्यकाळ झालाय प्रत्युषला. फक्त 2 वर्षात 62 आउटलेट झालेत. पुढच्या 2 वर्षात कंपनीचे 200 आउटलेट होतील. जस्ट वेट. तुमच्या पण भागात स्टोर येईल. माझा विश्वास ठेवा, महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्युष आउटलेट येणार आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण आम्हाला ते आउटलेट त्याच व्यक्तीच्या हातामध्ये द्यायचं आहे जो त्याचा हकदार असेल, ज्याची ते कॅपेबिलिटी असेल ते आउटलेट चालवण्याची. हे लक्षात ठेवा. सो कंपनीचे दुसरं मॉडेल आहे, तुम्ही कुठल्याही स्टोअरला महाराष्ट्रातले तुमचे कस्टमर पाठवू शकता आणि त्याच्यातनं तुम्ही 10% अर्निंग घेऊ शकता. ही कंपनीची खास युनिक आपली कंपनीची सिस्टम आहे. सो हा होता कंपनीचा ऑफलाईन मॉडेल, जो सेकंड मॉडेल आहे.
तिसरा मॉडेल असणार आहे कंपनीचं रेफरल मॉडेल. रेफरल मॉडेल हे कंपनीचे एक खास प्लॅटफॉर्म आहे. आता काही जणांच्या मनात प्रश्न असेल बरं, एक मी क्लिअर करतो. सर, प्रत्युष्य आउटलेट म्हणजे खूप मोठे शोरूम असतील का? बिलकुल नाही. प्रत्युष्य आउटलेट कुठेही असू शकतात. प्रत्युष्य आउटलेट इन द सेन्स काय? आउटलेट म्हणजे त्या त्या भागात लवकर सर्व्हिस मिळावी यासाठी कंपनीने सुरुवात केलेली एक संकल्पना. हॅलो, आउटलेट म्हणजे त्या त्या भागातल्या डिस्ट्रीब्युटरसाठी. आता जसं की उदाहरण धरा, मी जो प्रॉब्लेम फेस केला तो तुम्हाला पण येणार आहे. जसं मला प्रॉब्लेम सुरुवातीला आला, लोकांना क्वालिटी बघायची होती. मेशोवाल्याची दुकान आहेत का भारतामध्ये? हॅलो, अमेझॉनचं दुकान आहे का भारतामध्ये? तुमच्या जिल्ह्यामध्ये अमेझॉनचं दुकान आहे, मेशोचं दुकान आहे? माझ्या डोक्यात लगेच बत्ती चढली. म्हटलं आपण एक आयडिया लावू शकतो. आपण एक काम करू, आपल्याला शोरूम टाकायची गरज नाही, आपलं ऑनलाईन चालणारच आहे. पण लोकांना विश्वास येण्यासाठी, क्वालिटी चेक करण्यासाठी आपण ऑफलाईन कुठे छोटे छोटे आउटलेट द्यायला चालू करू. गाईज, म्हणून मी तुम्हाला क्लिअर सांगतो, तुमच्या कस्टमरला सांगताना एकच सांगायचं, इथे कंपनीचं हे आउटलेट आहे जिथं फक्त तुला क्वालिटी बघायला मिळेल. नाहीतर लोकांचा माइंडसेट काय असतो माहिती का, मला शोरूम पाहिजे, मला शोरूम पाहिजे. शोरूम मध्ये शोरूमचे रेट लागतात. येस ओर नो? हॅलो, शोरूम मध्ये शोरूमचे रेट लागतात, आउटलेट मध्ये आउटलेटचे रेट लागतात. तुम्हाला कमिशन पण द्यायचं आणि शोरूम मध्ये ते सगळं शक्य नाहीये. पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, छत्रपती संभाजीनगर, पुणे, लातूर या भागातल्या लोकांसाठी कंपनी खूप सारी गुड न्यूज आणतीये. 2026 कंपनीचं जे नेक्स्ट विजन आहे, प्रत्युषचं सगळ्यात पहिलं मार्ट हिंदुस्थानातलं प्रत्युष मार्ट हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात होतीये. 2026 मध्ये त्याचं पहिलं मार्ट होणार. 2027 मध्ये 2 आउटलेट त्याचे येणार आहेत आणि 2028 मध्ये 2. असे 5 मार्ट. प्रत्युष मार्ट इन द सेन्स सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर जस्ट लाईक डी मार्ट. म्हणजे तुमचा कस्टमर डी मार्टला जातो का नाही? हॅलो, सेम तुमचा कस्टमर जर प्रत्युष मार्टला जाईल, तो तिथे जाईल, तो तिथे शेंगदाणे घेईल, साखर घेईल, गुळ घेईल, त्याला जे घ्यायचं ते घेईल. तुम्हाला त्याच्यावरती जे काही त्याचे पर्सेंटेज असतील, भले मी नाही म्हणणार की 100 रुपये मिळतील, 2 रुपये मिळतील, पण परमनंट लाईफ टाईम मिळतील. हॅलो, 2 रुपये मिळतील पण परमनंट लाईफ टाईम मिळतील. आज तुमचं लहान बाळ बच्चा पार्ले बिस्किट खातं, तुम्हाला काय मिळतं? पण उद्या तुमचं बच्चा पार्ले पण खाईल, पण त्याच्यावर तुम्हाला 50 पैसे मिळतील. प्रॉब्लेम नाही आहे ना, बाहेर 10 रुपयाला मिळतं, तुम्हाला 9.5 रुपयाला मिळेल. गाईज, हे ड्रीम आहे आमचं. हे खरं सांगतोय, माझं विजन आहे, माझं स्वप्न आहे. आजच्या मीटिंग मध्ये मी काय सांगतो, कारण आजची मीटिंग माझी लास्ट आहे, कारण इथून पुढे डायरेक्ट 15 ते 20 दिवसानंतर माझ्या मीटिंग्स आहेत. सो मी तुम्हाला एवढंच सांगतो, हे सगळे ड्रीम्स आहेत, हे सगळे नेक्स्ट विजन, नेक्स्ट प्लॅनिंग कंपनी येत्या 10 नोव्हेंबरला कंपनीच्या सगळ्यात मोठ्या इव्हेंट, पुण्याच्या इव्हेंट मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो जर तुम्ही पुणे नियर बाय भागातून असाल, सॉरी येऊ नका बिलकुल, कारण ऑलरेडी पासेस सोल्ड आउट आहेत. पण ज्यांनी पासेस काढलेत, तुम्ही लवकर या. 10 तारखेला सकाळी 7-8 वाजता तिथे पोहोचा, कारण तुम्ही जर लेट याल तर परत तुम्हाला बाहेर बसावं लागेल स्क्रीन समोर. त्यामुळं जे सकाळी 7-8 पर्यंत पोहोचतील तिथे, त्यांनाच आतमध्ये एंट्री लवकर मिळणार आहे. पब्लिक भयानक आहे, 1,500 ते 2,000ची जवळपास पब्लिक असणार आहे. त्यामुळं ज्यांनी ऑलरेडी स्वतःचे पासेस बुक केलेत, लवकर पोहोचा, जेणेकरून तुम्हाला लवकर तिथं सगळ्यांना भेटता येईल. आणि आमच्यासोबत तुम्हाला नॉर्मली तिथं सगळ्यांसोबत बघायला मिळेल, भेटायला मिळेल. आणि कंपनी 2026, 2027, 2028, 2029, 2030 पुढच्या 5 वर्षामध्ये कंपनी कोणत्या लेवलला जाणार आहे याचा पूर्ण ब्ल्यू प्रिंट तुम्हाला येत्या 10 नोव्हेंबरला बघायला मिळणार आहे. सो ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय त्यांनी वेळेवर पोहोचा. आणि असंच कंपनीचं एक ऑफलाईन बिझनेस मॉडेल लवकर एक वेगळ्या मोड मध्ये येणार आहे, त्यासाठी सगळ्यांनी तयार राहा. तिसरं मॉडेल जे मी तुम्हाला सांगितलं, रेफरल मॉडेल. रेफरल मॉडेल म्हणजे काय? बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडला असेल की सर, जर मी कोणाला जॉईन केलं तर मला काय मिळणार आहे? गाईज, एक लक्षात ठेवा, सिंपल आहे. प्रत्युषची कुठे बॅनरबाजी नाहीये. प्रत्युषने कधी रितेश देशमुख, जेनेलिया देशमुखला पैसे दिलेले नाहीये की तुम्ही मार्केटिंग करा म्हणून. का? कारण कंपनीची सिस्टम काय आहे, मी हाच पैसा जर त्या ठिकाणी खर्च न करता जर मी अशा लोकांवर देईल, जसे की आता समजा फोन पे आहे, गुगल पे आहे, आज पेटीएम आहे, ह्या ज्या इंडियातल्या टॉप 1 अशा ऑर्गनायझेशन्स आहेत, या एवढ्या फास्टली कस काय मार्केटवरती राज केलं यांनी? बिकॉज ऑफ त्या लोकांनी रेफरल दिलं, लोकांना इन्कम दिलं. मी फोन पे, मला आठवतंय मी जेव्हा जीपे वापरायचो, एखाद्याला पैसे पाठवलं की लगेच माझ्या अकाउंटला 2 रुपये पडायचे. येस और नो? हे ते 2 रुपये 3 रुपये खूप खास होते. ते असे गोळा करून 300-400 रुपये गोळा झाले. त्यावेळी खूप गरज होती, कारण त्यावेळी नवीन नवीन होतं सगळं. गाईज, प्रत्युष काय सांगतं, हेच मग आमच्या डोक्यात एक आयडिया आली की अरे आपण एक काम करू, मार्केटिंगसाठी आपण असा पैसा न खर्चा आपण मार्केटिंगसाठी एक इन्कम सोर्स बनवू, तो म्हणजे रेफरल मॉडेल. जर समजा
तुम्हाला प्रत्युषचा बिझनेस आवडला, प्रत्युषची ट्रेनिंग आवडली, प्रत्युषची सिस्टम आवडली, प्रत्युषची साडी आवडली, प्रत्युषची क्वालिटी आवडली, प्रत्युषची सर्व्हिस आवडली, मला सांगा बाई पण भारी देवा किती किती जणांनी खरं खरं बघितलं, प्रामाणिकपणे सांगा. बरं बघितलं ते बघितलं, एकटीने बघितलं का 4-5 जणींना घेऊन जाऊन बघितलं? खरं खरं सांगा. अहो 4-5 जणी सोडून द्या. दीपाली मॅडम गॉगल घालू घालू फोटो काढले, तिने आयुष्यात गॉगल हाताळले, तिने पण गॉगल काढल्या. हे रिअल फॅक्ट आहे. ज्याच्यातनं ₹1 नाही मिळाला, तुम्ही त्याला एवढं प्रमोट केलं. येस ओर नो? आज जर प्रत्युष मधनं जर तुम्हाला सगळं आवडलं, तुम्ही काही महिलांचं आयुष्य बदलू शकता का? माझा प्रश्न आहे. तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो गाईज, खूप महिला अशा आहेत म्हणजे हे आम्ही डोळ्यानं बघतोय मागच्या 2-3 वर्षामध्ये. कोविड नंतर जी परिस्थिती आली, खूप साऱ्या अशा महिला आहेत ज्यांना खूप कामाची गरज आहे. खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांना काहीतरी आयुष्यात करायचंय. खूप साऱ्या अशा महिला आहेत ज्या 3-4 हजारसाठी दिवसाचे 12-12 तास काम करतात. खूप साऱ्या महिलांकडे टॅलेंट आहे, पण त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटी नाहीये. खूप साऱ्या महिलांकडे पैसा आहे, पण त्यांच्याकडे काम नाहीये. खूप साऱ्या महिलांकडे सगळं काही आहे, पण त्यांच्याकडे इज्जत नाहीये. म्हणजे एक नेम नाहीये. स्वतःच काहीतरी त्यांचं स्वतःच एक आयडेंटिटी नाहीये. गाईज तुमच्या पण कॉन्टॅक्टमध्ये अशा हजारो महिला येणार आहेत. तुम्ही जर हा व्यवसाय अशा एखाद्या महिलेला रेफर केला, मला एक खूप छान गोष्ट आवडते. आमच्या पुण्यातून एक महिला आहेत, त्यांनी एका अशा महिलेला हा बिझनेस रेफर केला, जी रोज सकाळी जवळपास 10 ते 12 जणांच्या घरामध्ये जाऊन भांडे धुणं करत होती. ती महिला प्रत्युषला एका एका लेडीजने त्या लेडीजला सांगितलं, "ताई तू प्रत्युष कर. तू जे काही करतीस ते कर. तू इथून चांगलं काम करू शकते." त्या लेडीजने त्याच सोसायटीमध्ये जाऊन जिथं लोकांच्या घरात धुणे भांडे करत होती, त्याच सोसायटीमध्ये जाऊन ती लोकांना साड्या द्यायला सुरुवात केली. तिथून प्रवास सुरुवात झालेला. आज त्या लेडीजचं प्रत्युष मधलं इन्कम जवळपास 18 ते 20 हजार रुपये आहे. जी भांडे धुणे करून आतापर्यंत तिच्या आयुष्यामध्ये 7 ते 8 हजार रुपये कमवत होती. सोचने की हिम्मत तो करो. सोचने वालों के पास सब कुछ है. कुणाला वाटलं नव्हतं माणूस आकाशातनं उडू शकेल. एक आयडिया आली, विमान. आज हजारो नाही करोडो लोक आकाशामध्ये उडत आहेत. हॅलो. गाईज तुम्ही जर अशा काही महिलांना हा व्यवसाय रेफर केला, कंपनी काय सांगते, तुम्ही फ्री मध्ये नका रेफर करू. तुम्ही जर कोणाला हा व्यवसाय रेफर केला, तर आम्ही तुम्हाला याच्यामध्ये एक एक्स्ट्रा इन्कम देऊ. तो एक्स्ट्रा इन्कम म्हणजे काय, तुम्ही तिला व्यवसाय सांगितल्यामुळे कंपनी तुम्हाला देणार आहे ₹500 इन्कम त्याच्यावरती. कोणाच्याही रेफरलवर. तुम्ही कोणालाही हा व्यवसाय रेफर करत असाल, तर पर रेफरल तुम्हाला ₹500 कंपनी इन्कम देते. ज्या ₹500 5% टीडीएस तुमचा डिडक्ट होतो, रिमेनिंग अमाऊंट तुमच्या अकाउंटला क्रेडिट होते. म्हणजे तुम्ही एका लेडीजला हा व्यवसाय जॉईन केला, तर तुम्हाला ₹500 मिळतील. 500 मधनं 5% ₹25 टीडीएस कट होतील. 475 अकाउंटला जमा होतील. वर्षाच्या अखेरीस मार्च एंडिंग मध्ये तुम्हाला कंपनीकडून फॉर्म 16A मिळतो. तुम्ही तुमचं टीडीएस डिडक्ट करून घेऊ शकता. म्हणजे तुमचं जे काही आयटीआर आहे ते आयटीआर फिलअप करू शकता. गाईज प्रतिशी एक पूर्ण लिगली सिस्टम आहे. इथं कुठल्याही गोष्टी गैरव्यवहार होत नाहीत. सगळ्या गोष्टी लिगली गव्हर्नमेंट रेग्युलेशन नुसारच होतात. साड्यांचा आजपर्यंत करोडो रुपयाचं ट्रान्झॅक्शन आहे. सिंगल साडी विदाऊट जीएसटी कंपनी परचेस करत नाही, मॅन्युफॅक्चरिंग करत नाही आणि कुणाचंही कमिशन विदाऊट मार्जिन विदाऊट पर्सेंटेज त्याला कमिशन जात नाही. का? कारण हा लंबे रेस का घोडा आहे. आपल्याला आयुष्यभर टिकायचंय. आज मी करतोय, उद्या माझ्या पृथाने पुढच्या पिढीने केलं पाहिजे, उद्या पृथाच्या पुढच्या पिढीने केलं पाहिजे. पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय आहे. जर पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय आज मी करतो, जर उद्या माझी पुढची पिढी करू शकत असेल, तर मी व्यवसायामध्ये यशस्वी आहे. आज तुम्ही करताय, जर उद्या तुमची पुढची पिढी ह्याच व्यवसायामध्ये आली, तर हा लाईफ टाइम साठी बिझनेस तुमचा सेट होऊन जाऊ शकतो. सो रेफरल मॉडेल कंपनीचं सगळ्यात बेस्ट आहे. आज रेफरल मॉडेल मधून कंपनीमध्ये ₹5 लाख कमवणाऱ्या सुद्धा महिला आहेत. विश्वास नाही बसत ना? अकाउंट नंबर चेक करा, बँक बॅलन्स चेक करा महिलांचे. हेच जे सांगतो ते काम करून ₹5-5 लाख कमवलेत वर्षभरामध्ये. सांगतो ते काम करून 2-2, 3-3 लाख रुपये कमवलेत महिलांनी. सांगतो ते काम करून ₹25,000 प्लस इन्कम घेणाऱ्या कंपनीमध्ये आता 180 महिला आहेत. काही जण म्हणतील असं कुठं असतं का? आम्हाला पण असंच वाटत होतं 2 वर्षापूर्वी. आज होतंय सिस्टम. पॉवर सिस्टमची आहे, हे लक्षात ठेवा. सो हा रेफरल मॉडेल आणि लास्ट जो कंपनीचा मॉडेल आहे तो म्हणजे स्टोअर मॉडेल. कंपनी आता हे बघा, ज्याला ऑनलाईन मध्ये शक्य आहे ते ऑनलाईन करतील. ज्याला ऑनलाईन शक्य नाही त्यांनी कस्टमर दुकानाला घेऊन ऑफलाईन मध्ये करतील. ज्यांना ऑफलाईन शक्य नाही त्यांनी रेफरल करतील. ज्यांना प्रचार करण्याची फुल सवय आहे. म्हणजे साडी आणली की गल्लीला दाखवणाऱ्या पण महिला त्या मार्केटमध्ये जगात. काय? साडी जर स्वतःसाठी एक घेतली, तर पार त्या गल्लीलाच साडी दाखवतील. "ए बघ मी साडी आणली, साडी आणली." अशा पण महिला आज आहेत. म्हणजे मार्केटिंगचे मास्टर. म्हणजे मी जर कायम एक वाक्य सांगतो, तुम्हाला माहिती आहे का?
म्हणजे मी खरं खरं सांगतोय, हे जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे. या जगामध्ये सगळ्यात फास्ट मार्केटिंग जर कोणाला जमत असेल तर ती फक्त एका व्यक्तीला जमते, ती म्हणजे महिला. तिच्यासारखी मार्केटिंग कोणालाच जमत नाही. त्यात मीठ मिरची टाकून सांगायची असेल तर त्यात अजून फास्ट जमते. तुम्ही हसता म्हणजे असंच काहीतरी आहे, राईट? म्हणजे मीठ मिरची इन द सेन्स साडी चांगली आहे, तिला अजून चांगली कशी आहे सांगण्याची स्किल ही महिलामध्ये. येस ऑर नो? एवढा हसू नका. मी जस्ट तुम्हाला जोक पार्ट एवढा हसायला लागलं जसे का हसलेच नाही मागच्या 8 दिवस झालं. जस्ट तुम्हाला सांगतोय, रिअल फॅक्ट आहे, हे रिअल फॅक्ट आहे, राईट? सो गाईज एक लक्षात ठेवा की कंपनी काय सांगते की असं जर तुम्ही एखाद्या महिलेचा आज हे बघा, प्रत्युष मला पैसा कमवतो आपण, प्रत्युष मला ब्लेसिंग पण मिळणार आहेत. आज जर समजा मी एखाद्या लेडीजला हा व्यवसाय दिला आणि त्या लेडीजने जर ह्या बिझनेस मधून 10-20 हजार रुपये कमवले, एक उदाहरण ना, एक्झाम्पल सांगतोय मी, एका लेडीजला हा व्यवसाय दिला आणि त्या लेडीजने जर ह्या व्यवसायातून 10-20 हजार रुपये कमवले, ते आयुष्यभर एकच सांगणार आहे, थँक्यू राहुल सर, तुमच्यामुळे मला हा बिझनेस मिळाला. येस और नो? तिच्या प्रत्येक थँक्यू मध्ये मला ब्लेसिंग्स आहेत, तिच्या प्रत्येक थँक्यू मध्ये मला ब्लेसिंग आहेत. आज उगाचच एक व्यवसाय एवढ्या कमी कालावधीमध्ये मोठा होत नाही काहीच. याच्या मागचं एक मात्र कारण आहे, ह्या व्यवसायामधून महिलांच्या आयुष्यात होणारा बदल. या व्यवसायामधून हजारो महिलांनी त्यांच्या आयुष्यात केलेला बदल. नाहीतर आज मार्केटमध्ये एवढी कुठलीच गोष्ट सोपी नाही की एवढ्या फास्ट लोकांपर्यंत पोहोचेल. याच्या मागे एक मात्र गोष्ट असते, ती म्हणजे आज सिस्टम जी मार्केटमध्ये काम करते ती. सो लास्ट बट नॉट लिस्ट, कंपनीचा शेवटचा इन्कम सोर्स आहे, ज्यांना हे तिन्ही शक्य नाही. आता एखाद्याच्या मनात लगेच निगेटिव्ह किडा आला असेल की बाबा मला हे पण नाही जमत, हे पण नाही जमत, हे पण नाही जमत. तर तुम्हाला काय नाही जमत तर तुम्हाला कंपनी एवढं सहजासहजी सोडत नाही. तुम्ही स्वतःचं दुकान टाकून सुद्धा व्यवसाय करू शकता. दुकान टाकण्याचे 2 प्रकार आहेत. तुम्हाला होम शॉपिंग सुद्धा करता येऊ शकते, घरातून सुद्धा तुम्हाला व्यवसाय करता येऊ शकतं, किंवा तुम्हाला जर कंपनीचं मेन आउटलेट घ्यायचं असेल तर मेन आउटलेट सुद्धा घेऊ शकता. कंपनीचे होम शॉपिंगसाठी कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीयेत, नियम नाहीयेत. होम शॉपिंग म्हणजे काय? होम शॉपिंग घेण्यासाठी तुम्हाला वन टाइम 20,000 रुपयाचे प्रोडक्ट घ्यावं लागतात, वन टाइम 20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करावं लागतात. त्याच्यावरती तुम्हाला लाईफ टाइम 20% कमिशन चालू होतं. म्हणजे 20,000 रुपयाची पहिल्यांदा खरेदी करावं लागते, देन तुम्ही होम शॉपिंग मध्ये कन्वर्ट होता आणि तुम्हाला लाईफ टाइम तुम्हाला होम शॉपिंगचा बेनिफिट मिळतो. सांगण्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे, जवळपास 550 पेक्षा जास्त होम शॉपिंग आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करतात आणि यशस्वीरित्या काम करतात. हा त्याच्यापेक्षा मोठा आज आनंद आहे, कारण आज शेकडो महिला या होम शॉपिंगच्या माध्यमातून घर बसल्या त्यांचा व्यवसाय करतात. आता या मीटिंग मध्ये अशा पण काही महिला असतील की ज्यांना वाटत असेल, सर माझ्या भागामध्ये मला आउटलेट घ्यायचंय, तर कंपनी एवढं सहजासहजी तुम्हाला आउटलेट देत नाही. जर तुम्हाला प्रत्युष स्टोअर घ्यायचा असेल तर कमीत कमी तुम्हाला प्रत्युष मध्ये 2 ते 3 महिन्याचा कार्यकाळ द्यावा लागतो. प्रत्युष मध्ये जर तुम्ही 2 ते 3 महिने काम केलं असाल तरच कंपनीकडून तुम्हाला स्टोअर अप्रुव्हल मिळतं. प्रत्युष स्टोअर साठी तुम्हाला वन टाइम 5 लाख रुपये ही इन्व्हेस्टमेंट असते. 5 लाख रुपये ही तुमची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असणार आहे. त्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंट मध्ये अजून तुम्हाला वरती 1.5 लाख रुपये ही तुमचे आउटलेटसाठी कंपनी घेते. म्हणजे तुमची टोटल जी इन्व्हेस्टमेंट असणार आहे ही 6 ते 6.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट असणार आहे, ज्याच्यामध्ये 5 लाख रुपयाचा स्टॉक मिळतो. 1 ते 1.5 लाख रुपये तुमचे सेटअपसाठी जातात. तो सेटअपचा पैसा तुमच्याकडे असतो, फक्त सेटअप कसा करायचा ते कंपनी सांगते. याच्यामध्ये ऑल प्रोडक्ट तुम्हाला दिले जातात, साडी, कुर्ती, ज्वेलरी, पर्स, ऑल जेवढे ऑल ओव्हर प्रोडक्ट तुम्हाला मिळतात. कंपनीचे आज 62 आउटलेट यशस्वीरित्या चालण्याचे एकच कारण आहे. ऐकायचंय काय कारण आहे? आज जर समजा एखादी महिला तिचा व्यवसाय चालू करत असेल साड्यांचा, तर ती कुठल्या तर होलसेलर कडून साड्या आणत असेल आणि रिटेलमध्ये विकत असेल. येस ओर नो? पण प्रत्युष मध्ये जो बेनिफिट मिळतो, तुम्हाला पूर्ण साड्यांचं कलेक्शन कंपनी देते. बरं विकायचं कुठे? तर प्रत्युष मधल्याच डिस्ट्रीब्युटरना विकायचं. म्हणजे मेगा स्टोअरचा बेनिफिट काय? तुम्हाला ते साड्या विकण्यासाठी कस्टमरची वाट बघायला नाही लागत, कस्टमर तुमचा ऑलरेडी रेडी आहे. तुम्ही ते साड्या ऑनलाईन विकू शकता, जेव्हा आता सांगितलं ते. तुम्ही त्या साड्या ऑफलाईन विकू शकता, तुम्ही रिटेलिंग करू शकता, किंवा तुम्ही ह्या छोट्या छोट्या होम शॉपिंगला सुद्धा माल सप्लाय करू शकता. आज जर बघितलं महाराष्ट्रामध्ये 63 आउटलेट आहेत आपले आता, जे सध्या रनिंग आहेत. ऑलमोस्ट 11 ते 12 मेगा स्टोअरच्या ओपनिंग बाकी आहेत. म्हणजे जर हा आकडा बघितला तर जवळपास 73 मेगा स्टोअर आता आपले सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आणि 2026च्या मार्च एंडिंग पर्यंत लवकरच आपण 100चा आकडा पूर्ण करतोय. जे बोलले ते आतापर्यंत झालंय आणि इथून पुढे पण 100% होणार. येणाऱ्या 2026च्या मार्च पर्यंत प्रत्युषे 100 आउटलेट महाराष्ट्रामध्ये होतील.
आता काही महिलांचे एक खूप छान प्रश्न येतात की सर आपल्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग कुठं आहे. आपल्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग समुद्रामध्ये इन द सेन्स सुरतमध्ये आहे, जिथं साड्यांचा समुद्र आहे. लगेच तुम्ही समुद्रात नका जाऊ. साड्यांचं जे समुद्र तिथं आपलं मॅन्युफॅक्चरिंग होतं. पूर्णपणे जे प्रोडक्शन आहे, फॅब्रिकेशन जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजीमध्ये बनतात. तिथून हे सगळं फॅब्रिकेशन आम्ही पूर्ण सुरतमध्ये घेतो. सुरतमध्ये सगळं डाईंग वगैरे होतं, तिथून पूर्ण फिनिशिंग होतं आणि देन हे सगळ्या आउटलेटला प्रोडक्ट सप्लाय केला जातो. प्रत्युष रिटेलचे 3 ओन मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत, ज्याच्यामध्ये कॉटन साडी, काठपदर आणि सिंथेटिक हे तिन्ही सुद्धा आता आपण रन करतोय. हे सगळे युनिट जे आहे ते कंपनीने स्वतः चालवायला घेतलेले असतात. प्रत्युष पूर्ण चालवत असतं. सेम ज्वेलरीमध्ये सुद्धा, पर्समध्ये सुद्धा कंपनी रॉ मटेरियल घेत असते आणि रॉ मटेरियल घेतल्यानंतर ते कंपनी पूर्णपणे आपल्या चॉईसनुसार, आपल्या डिझाईननुसार बनवत असते. आणि त्याच्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये मागच्या दिवाळीमध्ये आपण कुठेच कमी नाही पडलो आणि खूप भारी रिस्पॉन्स दिवाळीमध्ये मिळाला. आता काही जणांचे प्रश्न असतील की सर ऑनलाईन मध्ये साडी एक्सचेंज होते का. साडी जर डॅमेज असेल तर ती साडी 100% एक्सचेंज होते, पण साडी आवडली नाही म्हणून साडी एक्सचेंज होत नाही. ह्या कंपनीचा क्लिअर कट नियम आहे. दुसरा नियम, कॅश ऑन डिलिव्हरी आहे का. चुकून सुद्धा कॅश ऑन डिलिव्हरी आता सुद्धा नाही आणि भविष्यात सुद्धा नसणार आहे. ज्याच्यामुळे कंपनी नुकसानात येईल, ज्याच्यामुळे या हजारो महिलांच्या करिअरला अडथळा येईल, अशी कोणतीही गोष्ट आत्ताही नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये पण नसेल. कंपनी क्रिस्टल क्लिअर आहे, पहिल्या दिवशीपासून नाहीये. मला सांगण्यासाठी खरंच आनंद आणि अभिमान आहे. 1 ऑक्टोबर 2025 ते आज टिल 26 ऑक्टोबर 2025, 26 दिवसामध्ये जवळपास प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेडने 63,000पेक्षाही जास्त ऑनलाईन डिलिव्हरी कंपनीकडून झालेल्या आहेत. 63,000 डिलिव्हरी झाल्यात गाईज. 63,000 डिलिव्हरीज ऑनलाईन प्लस ऑफलाईन. आणि हे कंपनीचं सगळ्यात मोठं सक्सेस आहे. मला इथं सिद्ध, म्हणजे मी आज स्टील कंडिशन, मला ही गरज नाही. काय करते मॅडम, सिद्ध करायचे प्रोडक्टची क्वालिटी काय, प्रोडक्ट कसा आहे, डिलिव्हरी होतं का, काय होतं का. क्लिअर कट 7 to 8 डेज कस्टमरला सांगताना 10 ते 12 दिवसामध्ये. जर ग्रामीण भागातून ऑर्डर असेल 10 ते 12 दिवसाचा काळ लागेल. शहरी भागातून असेल तर 7 ते 8 दिवसामध्ये डिलिव्हरी 100% होते. दिवाळी किंवा सीझनचा टाइम असेल तर कुठे कुठे थोडासा लेट होऊ शकतो, पण 100% हे प्रोडक्ट क्वालिटी आहेत आणि या बाबतीत तुम्ही बेफिकर राहा. सो लास्ट बट नॉट लिस्ट, बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल सर सुरुवात कशी करायची. गाईज, एवढा मोठा प्लॅटफॉर्म मी तुम्हाला सगळा सांगितला. पहिल्यांदा मी तुम्हाला विचारेल की तुम्हाला या ऑपॉर्च्युनिटीमध्ये 1% असे किती महिला आहेत ज्या महिलांना वाटतं, 1% तर त्यांच्या आतून आवाज येतो की मी हा व्यवसाय करू शकते. त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 1 टाईप करा, चॅट बॉक्समध्ये 1 टाईप करा पटकन. 1% तरी वाटत असेल ना तुमच्या आतून आवाज येतात, अरे मी हे करू शकते व्यवसाय. असे किती आहेत. 1% म्हणतोय, फक्त 1% मागतोय मी तुमचा. 99% कंपनी आहे. बापरे बाप, ग्रेट. थँक्यू सो मच एव्हरीवन. एवढा मोठा रिस्पॉन्स आज सगळ्यांचा येतोय. तुम्हाला मी सगळ्यांना माझं चॅलेंज आहे, जर तुम्ही 1% तुमचं द्यायला तयार असाल ना, 99% कंपनीची सिस्टम काम करते. मी परत एकदा सांगेल, तुम्हाला 3-4 गोष्टी फॉलो करायच्यात तर तुम्ही या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकता. सो हा व्यवसाय सुरुवात करण्यासाठी काय करावं लागतं. या व्यवसाय सुरुवात करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे कंपल्सरी. काही जर म्हणजे आधार कार्ड कशासाठी, तर काही विदाऊट केवायसी तर बिझनेस रजिस्ट्रेशन होत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला 1 टाइम 1999 रजिस्ट्रेशन असतं. 1999 रजिस्ट्रेशन हे कशासाठी कंपनी घेते. 1999 मध्ये तुम्हाला एक कंपनीकडनं छानसं गिफ्ट प्रोडक्ट मिळतं. कॉटन साडी मिळते त्याच्यामध्ये, जे कंपनीचं ओन मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आहे. कॉटन साडी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळते. प्लस मध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये लाईफ टाइम शिपिंग फ्री मिळते. बऱ्याच जणांच्या मनामध्ये किडे येतात असतात, म्हणजे डोक्यामध्ये की 1999 का भरायची. 1999 भरण्यामागचे रिझन आहेत. 1999 मध्ये तुम्हाला एक कंपनीकडे छानसं गिफ्ट प्रोडक्ट मिळतं. 1999 मध्ये तुम्हाला कंपनीकडनं लाईफ टाइम शिपिंग फ्री मिळते. 1999 मध्ये तुम्हाला आयुष्यभर ट्रेनिंग फ्री मध्ये, कुठल्याही प्रकारच्या ट्रेनिंगला तुम्हाला पैसे भरावे नाही लागत. गाईज, आज मला सांगा, तुम्ही आजच्या मीटिंग मध्ये आला, तुम्ही उद्याच्या मीटिंगला, तुम्ही परवाच्या मीटिंगला, रोज तुम्हाला 1% का होईना तुमच्या आयुष्यात नॉलेज अपग्रेड होईल. हे नॉलेज या जगात कोणी फुकट देत नाही, हे लक्षात ठेवा. यासाठी तुम्हाला सगळ्यात बेस्ट तुम्हाला ट्रेनिंग दिलं तर हा व्यवसाय कसा करायचा आहे. गाईज, कालपासनं आपण एक न्यूजला बातमी ऐकतोय फलटण मधली की एका महिलेने, डॉक्टर महिलेने आत्महत्या केली. आज मला खरंच अभिमान वाटतं, आनंद वाटतं आणि गर्व वाटतं या गोष्टीचा. आज प्रत्युष मध्ये अशा पण काही महिला आहेत ज्यांनी मागच्या वर्षभरापूर्वी असा निर्णय घेतला होता की आत्महत्या करण्याचा. त्यांनी आपल्या प्रत्युषची एक ट्रेनिंग अटेंड केली होती. त्या लेडीजने ठरवलं नाही मी करणार आहे. आज तुम्हाला सांगतो, ती लेडीज प्रत्युष मधून आतापर्यंत 20 ते 25 रुपये इन्कम घेतलाय. हा सगळ्यात मोठा स्पिरिट आहे ना, तो प्रत्युष देतो. मी म्हणून पहिल्यांदा सांगितलं, या बिझनेस मधून काय मिळेल ना,
हा नंतरचा भाग आहे. या बिझनेस म्हणून तुम्ही काय स्ट्रॉंग बनाल ना हे इम्पॉर्टंट आहे. सो ही गोष्ट मिळते. आणि लास्ट बट नॉट लिस्ट तुम्हाला मिळतं ते म्हणजे कंपनीची सिस्टम, हा व्यवसाय कसा करायचा आहे. सो गाईज 1999 खरंच काही जास्त नाही आहेत. भाऊबीजीला 100% पैसे मी तर टाकलं माझ्या बहिणीला, म्हणजे येतातच 100% असं मला म्हणायचंय. म्हणजे काही जणांना वाटतं 1999 जास्त आहेत, पैसे नाही आहेत. अहो काळ चालू आहे 2025चा. म्हणजे मी तर कधी कधी मी माझ्या डिस्ट्रीब्युटरला सांगतो बरं का, नवीन लोकांना नाही, डिस्ट्रीब्युटरला म्हणतो तुमच्याकडे पैसे नाही आहेत. आणि मुलांना जर म्हणलं आई माझा बर्थडे मला कपडे घ्यायचे, तुम्ही हे म्हणणार का आई माझ्याकडे पैसे नाही आहेत? आणि स्वतः डोक्यावर हात ठेवून विचारायचं माझ्याकडे खरंच पैसे नाही आहेत का? विचारायचं स्वतःला. आपण काय खोटं बोलतो आणि कशासाठी खोटं बोलतो. अरे मला मी तर ह्या मताच आहे, नाही करायचं ना क्लिअर कट म्हणायचं मला नाही करायचं. नाही करायचं, काय करायचं, क्लिअर आहे. सकाळी उठायचं, मग काय करायचं, ब्रश करायचे, आंघोळ करायची, चहा करायचं, देवपूजा करायची, डबा बनवायचा, डबा द्यायचा, पोरांना सोडायचं, पोरांना आणायचं. हे फिक्स आहे, आपली जर्नी फिक्स आहे. चूल आणि मूल हे आयुष्यभर आहे. पण या चूल आणि मूल सोबत जर तुम्हाला वाटत असेल ना आयुष्यात काय करायचंय, तर आयुष्यात एकदा निर्णय घ्या. आज राहुल ब्रदरचा हा शब्द आहे, कधीच आयुष्यामध्ये एकदा सुद्धा असं वाटणार नाही, एकदा सुद्धा असं वाटणार नाही की मी हा व्यवसायात चुकीचा आले. बिलकुल नाही होणार. चॅलेंज आहे माझा, आजपर्यंत झालं, इथून पुढे पण नाही होणार. पण आज दिवाळीची एक खास ऑफर आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी देतोय. ऐकायची ऑफर? तसं पण महिलांना ऑफर खूप आवडतात. येस ऑर नो? दिवाळी जिथं ऑफर तिथं पहिला पळाले असतील. सो एक खास ऑफर आजच्या मीटिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून असणार आहे. जर तुम्हाला व्यवसाय सुरुवात करायचा असेल तर आता एक दिवाळीची कंपनीकडनं खास ऑफर होती, जी ऑफर फक्त पुढचे 3 दिवसांसाठी असणार आहे. अजून ती ऑफर म्हणजे तुम्हाला आता ह्या व्यवसाय सुरुवात करण्यासाठी, जर तुम्ही आजच्या आज हा मीटिंग झाल्यानंतर सुरुवात करणार असाल तर तुम्हाला 1999 रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाहीये. तुम्ही फक्त 1599 मध्ये तुमचा हा व्यवसाय लाईफ टाइमचा व्यवसाय चालू करू शकता. वन सिंगल लाईफ टाइम तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, वन सिंगल लाईफ टाइम. आणि तुम्ही सुद्धा या व्यवसायात सुरुवात करू शकता. कधीच तुम्हाला आयुष्यात 1% सुद्धा ह्या व्यवसायात आलात आणि तुम्हाला गिल्टी फील होणार नाही की यार मी चुकीच्या ठिकाणी आले, कधीच वाटणार नाही, गॅरंटी माझी आहे. कारण आज गाईज प्रत्युषमध्ये 15,000 परिवार काम करतात. 15,000 लोक. मी आज सांगतो की 5 नोव्हेंबरला सुद्धा मी अशीच मीटिंग घेत होतो. आज जर बघितलं 26 ऑक्टोबर 2025 मध्ये सुद्धा मी मीटिंग घेतोय. आज कंपनीची पूर्ण मॅनेजमेंट ग्राउंड वरती काम करते. आज आम्ही पूर्ण, मी असेल, कीर्ती मॅम असेल, राजेश सर असतील, आम्ही सगळी पूर्ण टीम ग्राउंड वरती काम करतोय. बिकॉज याच्या मागचं एकच विजन आहे की आज सर्वसामान्य महिलांनी स्ट्रॉंग बनून त्यांच्या आयुष्यात एक इन्कम घेतला पाहिजे. सो सगळ्यांनी या व्यवसायाला सुरुवात करा. आता कंपनीची एक खास ऑफर चालू आहे. या ऑफर मध्ये तुम्ही 1599 मध्ये तर रजिस्ट्रेशन करू शकता, पण ही कंपनीची खास ऑफर चालू आहे ती म्हणजे 5,000ची ऑन डीपी जर तुम्ही खरेदी करत असाल तर तुम्हाला 2,500 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतात. ही डिस्ट्रीब्युटरसाठी, जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर असाल तर. सो सगळ्यांनी या ऑफरचा बेनिफिट घ्या. आय होप आजच्या मीटिंग मध्ये तुम्हाला मॅक्स टू मॅक्स सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी केलाय. अजून काही प्रश्न असतील तर नक्की तुम्हाला मी आता विचारून देणार नाहीये, कारण वेळ खूप झालेला आहे. ऑलरेडी 15 मिनिट माझी मीटिंग लेट चालू आहे. राईट? सो तुमचे जर काही प्रश्न असतील, ज्या कोणत्या व्यक्तीने तुम्हाला आजच्या मीटिंगची लिंक शेअर केली, लगेच त्या व्यक्तीला कॉल करा. तुमचे सगळे प्रश्न क्लिअर करून घ्या. एक एक प्रश्नाची उत्तरं घ्या आणि देन तुम्ही या व्यवसायाला सुरुवात करा. बेधडकपणे करा. या व्यवसायात ना, मी आज सुद्धा सांगतो वाईज, या व्यवसायात तुम्हाला 0.0% सुद्धा ना आयुष्यात असं वाटणार नाही की मी का या व्यवसायात आले. हा माझा शब्द आहे. हा, पण तुमची काम करण्याची तयारी पाहिजे, तुमची नॉलेज घेण्याची तयारी पाहिजे, तुमची मीटिंग करण्याची तयारी पाहिजे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, मी सगळ्यांना म्हणेल भेटूया येत्या 10 तारखेला कंपनीच्या सगळ्यात मोठ्या महाकुंभ मेळ्याला, जो सगळ्यात मोठा इव्हेंट येत्या 10 नोव्हेंबरला पुण्यामध्ये होतोय. आजपर्यंतच्या इतिहासातला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा इव्हेंट म्हणला तरी चालेल, ज्या ठिकाणी हजारो महिला एकत्र येतात. सॉरी म्हणेल त्या लोकांना ज्यांनी पासेस बुक केले नसतील, कारण आता ऑप्शन नाहीये, कारण पासेस अवेलेबल नाहीत. ऑलरेडी आहेत त्यांना बाहेर बसायची वेळ आली. त्यामुळे पहिल्यांदा असं होतं, एक लक्षात ठेवा, मी सगळ्या महिलांना सांगेल, एक मात्र प्लॅटफॉर्म आहे जिथं इव्हेंट आहे कंपनीचा आणि तिथे बसायला जागा नाहीये, पासेस नाहीयेत, हे लक्षात ठेवा. सो ही कंपनीची सगळ्यात मोठी सक्सेस स्टोरी आहे. सो लास्ट बट नॉट लिस्ट, मी आमच्या डिस्ट्रीब्युटर्सला विचारेल किती रुपये कमवले ह्या वर्षभरामध्ये किंवा ह्या महिन्याभरामध्ये. नक्की कमेंट्स करा, जेणेकरून नवीन फॅमिलीजला बघायला मिळेल. प्लीज रिक्वेस्ट टू ऑल डिस्ट्रीब्युटर्स, तुमचा इन्कम तुम्ही चॅट बॉक्स मध्ये शेअर करू शकता, कारण मी सगळ्यांना बोलण्याचा चान्स देऊ शकत नाही. दीपाली करपे मॅडम 2,37,400, राजश्री मुळे मॅडम 1,57,550, संगीता लांडगे मॅडम 8,000 रुपये, संगीता शिंदे मॅडम 800 रुपये, सोनल कावळे मॅडम 15,000 रुपये, दीपाली गिरी मॅडम 2,96,350 रुपये,
जयश्री मॅडम 12,500, प्रियंका मॅडम 5,000, स्वाती लोखंडे मॅडम 50,000 रुपये इन्कम आहे गाईज, महादेवी मॅडम 5,350, अंजली मॅडम 20,000, सुषमा मॅडम 3,000, अंबिका कलशेट्टी 15,000, शारदा 6,200, मधुरा मोरे 10,000, दीपमाला काळे 2,500, सुवर्ण 5,000, 3,000, 5,000, 1,500, 20,000, 1,00,000 रुपये. आशा पलांडे मॅडम 3,500 रुपये, 2,500 रुपये. 50-100 रुपये कमवलेले कोण तर आहे का नाही? सगळे 1,000-2,000च्या पुढचेच आहेत. हा, योगिता गोंगे मॅडम आहेत 500 रुपये. ग्रेट. हे खरं इन्कम आहे. मला आहे ना, हे जे 100-200 कमवणाऱ्यांवरती मला खूप मजा येते. का माहितीये का? कारण हे 50 रुपयात ना ऊर्जा देणारे असतात. 1,00,000 जेवढी एनर्जी नसते ना, तेवढी एनर्जी 50 रुपयात असते, जी पहिली 50 रुपये कमाई असते. येस ऑर नो? म्हणून मी मॅक्झिमम विचारतो. संकपाळ 200 रुपये. सर मी सिल्वर झाले. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. 500 रुपये. ज्योती रेड्डी. सविता मॅडम 1,700 रुपये. ग्रेट 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 ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन एव्हरीवन. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्यांनी 10 नोव्हेंबरच्या इव्हेंटला मोठ्या संख्येने या. आणि जर 10 नोव्हेंबरला जे लोक येत आहेत, रिक्वेस्ट टू ऑल, सकाळी 7-8 वाजेपर्यंत हॉलला पोहोचा. कारण मी खोटं नाही बोलत गाईज, पब्लिक खूप आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशनला वेळ लागेल. असं नको व्हायला इव्हेंटमध्ये आत एंट्री वेळ लेट झाली की मजा नाहीये. तुम्ही पहिल्यापासून इव्हेंट अटेंड केला पाहिजे. सो भेटूया 10 नोव्हेंबरला एक ऐतिहासिक इव्हेंटसाठी. तोपर्यंत सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जर माझ्याकडून काही चुकीचं वक्तव्य झालं असेल मागच्या 1 तासामध्ये, मनापासून सॉरी म्हणतो. असं मी बिलकुल म्हणणार नाही, कारण मी चुकीचं काही बोललेलं नाहीये. तुम्हाला सगळ्यांना चांगलंच सांगितलेलं आहे, तुमच्या आयुष्यासाठी सांगितलेलं आहे. आणि ऍज अ एक फॅमिली मेंबर म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय, छान काम करा. या आमच्या परिवारामध्ये. सगळ्यांचं वेलकम टू प्रत्युष. थँक्यू सो मच एव्हरीवन. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.